ऐकलेले शहाजी महाराज आपल्याला त्यांनी मागच्या वेळी सांगितलेले होते आणि वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग आपण या ठिकाणी केले. दुर्ग अभ्यासक पांडुरंगजी बलकवडे साहेब आपण या ठिकाणी निश्चितपणाने बोलवलेले होते आणि हे सर्व मान्यवर येऊन आपल्याला मार्गदर्शन देऊन गेलेत. आमची संघटनांची प्रशासनाची भूमिका एकच आहे. हे जे विचार आहेत ते विचारांची कास धरून ही परंपरा अशीच अखंडित चालू राहिली पाहिजे. हे विचार सभागृहातून जाताना बाहेर घेऊन जाता आलं पाहिजे. हीच एक प्रमुख भूमिका आहे व्याख्यान ठेवण्यापाठीमागची जी निश्चित असते. आणि म्हणून आज सतीश हानेगावे सरांना या ठिकाणी आपण पाचारण केलंय. त्यांना आपण या ठिकाणी व्याख्यानासाठी बोलवणार आहोत. तत्पूर्वी हानेगावे सरांना व्याख्यान चालू करण्यापूर्वी हानेगावे सर त्यांचा परिचय करून देणं सुद्धा क्रमप्राप्त आहे. मी थेटे सरांना विनंती करतो 2च मिनिटात हानेगावे सरांचा परिचय करून द्यावा, जेणेकरून हानेगावे सरांना जास्तीचा वेळ आपल्याला व्याख्यान देता येईल. प्लीज थेटे सर. जय जिजाऊ जय शिवराय. आजचे व्याख्याते श्री सतीश उर्फ सत्यवान निवृत्तीराव हानेगावे, मुक्का पोस्ट औरा शहाजानी, तालुका निलंगा, जिल्हा लातूर. यांचा जन्म आहे 8/8/1969. शिक्षण MA मराठी B+. ते नोकरी करत आहेत विमा सल्लागार LIC निलंगा येथे. सरांचं साहित्यिक योगदान मी आत्ता वाचत आहे आपल्यासमोर. याला जीवन असे नाव हा चारोळी काव्यसंग्रह प्रकाशित आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड करणाऱ्या डॉक्टर प्रकाश शेरे यांच्या आयुष्यावरील आकाश झेप आत्मकथा शब्दांकन हानेगावे सरांनी केलेलं आहे. BA द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमानुसार मार्गदर्शिका त्यांची प्रसिद्ध आहे. पथनाटकामधले त्यांचे योगदान आहे अंधारातून प्रकाशाकडे, ज्यामध्ये खरं आपण काम करत आहोत. बाळाला बाळ झाले यावर युनिसेफने कॅसेट बनवलेले आहे. त्यांचे संपादित साहित्य आहे उषःकाल काव्यसंग्रह सौ शांता गिरवणे. प्रांगण काव्यसंग्रह आहे प्रमोद गायकवाड. गाता गाता जाईन मी काव्यसंग्रह आहे बालाजी पुजारी. मला भूक लागली आहे आत्मकथन आहे सार्जंट विश्वंभर जाधव. तसेच यांनी डॉक्युमेंटरी ज्या केलेल्या आहेत आतापर्यंत, त्यामध्ये मराठा सेवा संघ निलंगा यावरील केली आहे. छाया काकडे सामाजिक कार्यकर्ता पारधेवाडी याच्यावरची डॉक्युमेंटरी आहे. शिक्षक समिती निलंगा, तसेच स्वातंत्र्य सेनानी दादाराव बगदुरे वांदरखेडा यांच्यावरची डॉक्युमेंटरी आहे. शांताबाई सावरीकर सावरी याच्यावरची त्यांनी डॉक्युमेंटरी प्रसिद्ध केलेली आहे. सरांना मिळालेले पुरस्कार हे आहे वक्तृत्वातील द्वितीय कौटिल्य राज्य पुरस्कार नडेगाव 2006, सूर्योदय वक्तृत्व स्पर्धा लातूर द्वितीय राज्य पुरस्कार, सांस्कृतिक मुक्तिमंच मराठवाडा स्तरीय काव्यलेखन प्रथम पुरस्कार औरंगाबाद, मराठवाडा स्तरीय काव्य वाचन प्रथम पुरस्कार औसा, विमाग्राम पुरस्कार तगरखेडा 25,000 2008 साली मिळालेला आहे. महात्मा फुले समाजसेवक रत्न राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रीय साहित्य संमेलन नांदेड येथे 10 साली मिळालेला आहे. अचिव्हर्स ट्रॉफी 2014 साली मिळालेली आहे. मराठा सेवा संघाचा प्रबोधन रत्न पुरस्कार निलंगा हे 2014 साली त्यांना मिळालेला आहे. चॅम्पियन ट्रॉफी 2015 ही ते त्यांना मिळालेले. राष्ट्रसंत सत्यपाल महाराज यांच्या हस्ते समन्वयक पुरस्कार औराद शहाजानी 2016 साली त्यांना मिळाले. सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा नेतृत्व त्यांनी तगरखेडा तालुकास्तरीय प्रथम पुरस्कार आमिर खानच्या हस्ते तो त्या गावाला मिळाला, त्याचंही नेतृत्व त्यांनी केलेलं आहे. त्याचा तो पुरस्कार आहे 18 लाखाचा 2017 साली मिळवलेला आहे. आणि तो खरोखर महाराष्ट्र राज्यातर्फे शासनातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आलेला आहे. विमारत्न पुरस्कार 2017, विमाग्राम पुरस्कार तगरखेडा 50,000 2018 साली मिळाले. नाय डोळे आदर्श शिक्षक पुरस्कार लोकशिक्षक म्हणून शिक्षण समिती निलंगातर्फे 2018 साली मिळालेला आहे. राष्ट्रीय समाजभूषण पुरस्कार काव्य मित्र संस्था पुणे तर्फे 2022 साली मिळालेला आहे. वाचक पुरस्कार उदगीर 2022 साली त्यांना मिळालेला आहे. आणि MDRT LIC USA अमेरिका 2022-23 चे ते पुरस्कर्ते विजेते आहेत. याला LIC मधील अमेरिकेचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार हा मानला जातो. यांना मिळालेले मान सन्मान मित्र असे आहेत. 26वे मराठवाडा साहित्य संमेलन माजलगाव 2004 साली मिळालेले आहे. 13वे विद्रोही सांस्कृतिक साहित्य संमेलन लातूर 2014 साली मान सन्मान मिळालेला आहे. 34वे अस्मिता आदर्श साहित्य संमेलन लातूर 2017, बहुभाषिक कवी संमेलन होळ समुद्र कर्नाटक 2018 साली मिळालेला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबाद कवी कट्टा याचाही मान सन्मान मिळालेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ लोणेरे येथेही त्यांनी शिवव्याख्यान सादर केलेलं आहे.
16वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन उदगीर 2022 साली मानसन्मान मिळाला आहे. राष्ट्रीय एकता कवी मंच हैदराबाद 2022 साली त्यांना मानसन्मान मिळालेला आहे. ते आयोजक जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषद महाराष्ट्र 11वे बळीराजा साहित्य संमेलन उजेड येथे 2023 साली त्यांनी आयोजन केलेलं होतं. मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने एक दिवसीय साहित्य संमेलन शिरूर आनंदपाळ येथे 2023 साली त्यांनी घडवून आणलेलं होतं. मराठवाडा मुक्ती संग्रामातील उत्कृष्ट व्याख्याता गौरव माजी अध्यक्ष अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते त्यांना मान सन्मान मिळालेला आहे. आंतरभारतीय औराद शाहजी सामाजिक संस्थेत अनेक वर्ष ते कार्यकर्ता म्हणून कार्यरत आहेत. या संस्थेच्या माध्यमातून एक वर्ष भारत भ्रमण सद्भावना रेल यात्रा माननीय S.N. सुब्बाराव यांचाही सहवास त्यांना लाभलेला आहे. साने गुरुजी कथामाला समन्वयक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. राज्यस्तरीय महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा परीक्षक मातोश्री केशवराव काळे अध्यापक महाविद्यालय लातूर येथेही त्यांनी मान सन्मान मिळवलेला आहे. कर्नाटक क्षत्रिय मराठा परिषद बसव कल्याण बेंगलोर येथे निवेदक म्हणून सरांनी काम केलेलं आहे. महाराष्ट्रातील ग्रामीण 503 रक्तदात्यांच्या शिबिराचा प्रमुख आयोजक सर्वोच्च रक्तदाता दानाचा विक्रम त्यांनी औराद शहाजीने इथे घडून आणलेला आहे. आणि ते स्वतः प्रदेश संघटक जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेचे प्रदेश संघटक म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र अंतर्गत जगद्गुरू संत तुकोबा साहित्य परिषद तुकोबानी या त्रैमासिक अंकासाठी सरांचं लेखन जीवन गौरव डॉक्टर सरोजिनी बाबर विद्यार्थी शिष्यवृत्ती इत्यादी पुरस्काराचे त्यांनी आयोजन केलेलं आहे. व्याख्याता कवी लेखक निवेदक प्रवचनकार विमा सल्लागार कथाकथन सामाजिक कार्यकर्ता समन्वयक म्हणून त्यांची ओळख आहे. आणि असा सामाजिक कार्यकर्ता ते व्याख्याता असणारे श्री सतीश हाणेगवे सर यांचं एक आगळं आणि वेगळं वैशिष्ट्य मित्रांनो आहे की त्यांनी त्यांचं स्वतः देहदानाचा सध्या उपक्रम जो की आपण ऐकतो आणि आपलं धाडस होत नाही, परंतु सतीश हाणेगवे सरांनी स्वतःचे पत्नीचे आणि मुलाचे देहदान सध्या त्यांनी लेखी स्वरूपात स्वर्गीय विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर या हॉस्पिटलला दान त्यांनी केलेलं आहे. अशा या व्याख्यात्याला तमाम महावितरण पारेषणच्या मावळ्यातर्फे वंदन करतो. जय जिजाऊ जय शिवराय. धन्यवाद. धन्यवाद सर. थोडक्यात आपण या ठिकाणी त्यांची ओळख करून दिलेली आहे. मी आता जास्तीचा वेळ व्याख्यासाठी तुमच्यामध्ये निश्चितपणाने मी सरांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी आणि 2-3 घोषणा निश्चित द्यायच्या. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. या सर. विश्ववंदनीय मातृत्व असलेल्या आदर्श राजमाता राष्ट्रमाता मा जिजाऊ साहेब यांच्या जीवन कार्याला दंडवत घालतो, प्रणाम करतो. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले जिच्यामुळे तळागाळातली महिला शिकू शकली, उपेक्षित लोक शिकू शकले, ती माणसं बनली, त्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांना विनम्रपणे अभिवादन करतो. राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांना अभिवादन करत असताना, सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करत असताना या देशातले सर्व संत महंत, सर्व महापुरुष आणि जगातील सर्व महापुरुष यांना अभिवादन करतो आणि विषयाला सुरुवात करतो. खरं म्हणजे इथलं सगळं वातावरण बघितल्यानंतर मी स्वतः भारावून गेलो. सर्वात पहिल्यांदा जेव्हा या ठिकाणी तैलचित्र मी पाहिलं, विचारमंचावरचे मान्यवर आपण सर्वजण थोडासा वेळ वाचवला मी नंतर सर्वांचा उल्लेख करणारच आहे. जेव्हा ते तैलचित्र मी पाहिलं तेव्हा मी भारावून गेलो आणि माझ्या मनामध्ये सहजच एक भावना आली की जगातलं सर्वात सुंदर चित्र असावं असं मला वाटलं. अनेकदा विश्वसुंदरीच्या स्पर्धा होता आणि स्पर्धेमध्ये महिलेला विश्वसुंदरीचा किताब मिळतो. पृथ्वी तलावरील सर्वात सुंदर महापुरुषांचा उल्लेख करायचा असेल किंवा स्पर्धा घ्यायची असेल तर त्या चित्राकडे पाहिल्यानंतर मला असं वाटलं की जगामधील सर्वात सुंदर विश्वसुंदर व्यक्तिमत्व जर कुठलं असेल तर ते विश्ववंदनीय छत्रपती शिवाजी महाराज
आणि विश्वज्ञानी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही भावना माझ्या मनामध्ये करून दिली. आणि मी जेव्हा आदरणीय पवार सरांशी चर्चा केलो तेव्हा सर मला म्हणाले की तू जो चित्रकार आहे तो आंतरराष्ट्रीय ख्यातीचा चित्रकार आहे. म्हणजे ये हृदयचे ते हृदय, ते हृदयची ये हृदय, ही भावना एकमेकाशी जुळली आणि विषय सुरू करतोय. मित्रहो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातला खरा भारत, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातलं खरं स्वराज्य या मला पुणे नगरीमध्ये पाहायला मिळालं. अनेक जातीपातीतली, अनेक धर्मातली, अनेक गटातटातली वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारी ही माणसं महावितरण क्षेत्राशी, महापरिषद क्षेत्राशी जोडली गेलेली आहे. आणि तळागाळातला शेवटचा माणूस इथं मला बघायला मिळतो. इथं खऱ्या अर्थानं अलोतेदार पाहायला मिळत आहेत, इथे खऱ्या अर्थानं बलोतेदार मला पाहायला मिळत आहेत. म्हणजे 12 बलोतेदार असतील, 18 अलोतेदार असतील, ते छत्रपती शिवाजी महाराजांचं खरोखर स्वप्न या भूमीमध्ये इथे साकार होत असताना आज माझा ऊर अभिमानाला भरून येतो की ती पवित्र भूमी आहे जिथं लाल महाल आहे, की ती पवित्र भूमी आहे. याच भूमीमध्ये ऐतिहासिक नाव या पुणे नगरीला जिजापूर असं आहे. या भूमीमध्ये या मातीवर उभं टाकून बोलत असताना तांड्या वस्तीवरून आलेल्या माझ्यासारख्या माणसाचं ऊर भरून येणं साहजिक आहे. मित्रांनो, तुमच्या भोका वेगळे, तुमच्या भावना वेगळे, आणि म्हणून खूप चांगल्या पद्धतीनं आज शिवजयंतीची तयारी केलेली आहे. या ठिकाणचा संदेश आज पुणे नगरीच्या कानाकोपऱ्यात पोहोचणार आहे, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचणार आहे. कारण समाजाला आदर्श मूल्यांची गरज आहे, भांडणाची गरज नाही, दगडफेकीची गरज नाही, जाळपोळीची गरज नाही, आंदोलन चळवळी मोर्चाची गरज नाही. आम्ही तुम्ही सगळे एक आहोत आणि एका दिलानं या देशाला सुंदर करण्यासाठी आपली सगळेजण आपण इथं भूक घेऊन इथं आलेले आहे. आणि म्हणून आपल्या सर्वांचं हृदयापासून या ठिकाणी अभिनंदन करत असताना मला एक प्रसंग सहज आठवून जातो. जेव्हा मी तैलचित्र पाहत होतो, नाळेसर तैलचित्र पाहत असताना मला सहज आठवून गेलं, एक मुलगा अभ्यास करून घरी यायचा, जेवायला बसायचा, बाप दररोज पोटवर जीव घालायचा, अजून घे, अजून भाकर वाढतो, अजून डाळ वाढतो. मुलगा जेवत राहायचा. 1 दिवस झालं, 2 दिवस झालं, 3 दिवस झालं, नेहमी असं चालायचं. मुलाच्या मनात प्रश्न पडला की बाप दररोज आपल्याला जेवायला खाऊ घालतो पण आपल्यासोबत जेवत नाही. तेव्हा त्या मुलाला प्रश्न पडला की आपण आपल्या बापाला विचारलं पाहिजे की बाबा तुम्ही माझ्यासोबत का जेवत नाही. 2-4 दिवसाच्या नंतर मुलाने बापाला प्रश्न केला. बाप जेवायला वाढत होता. मुलगा म्हणाला, बाबा दररोज तुम्ही मला जेवायला वाढता परंतु माझ्यासोबत बसून कधी जेवत नाही. तेव्हा त्या बापाने जे उत्तर दिलं ते प्रत्येकाने आपल्या हृदयामध्ये पुरून ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. तो बाप म्हणाला, बाळा माझी भूक पोटापाण्याची नाही आहे, तू अजून अधिक जास्त मोठं व्हावं अशा प्रकारचा स्वप्न बघणारा त्या बापाचा मुलगा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणून जगाच्या समोर आला. ती भूक मी समजू शकतो, आपली तहान मी समजू शकतो. आणि म्हणून त्याचे तैलचित्र पाहत असताना छत्रपती शिवराय आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 4 ओळी या ठिकाणी अर्पण करतो आणि खऱ्या अर्थाने विषयाकडे वळतो. मोती उधळताना सोबतीला आले त्यांना विसरणे शक्य आहे, पण अश्रू गळताना साथीला आले त्यांना कसे विसरायचे. कोणी म्हटले आहे, पाण्याहून रक्ताचे नाते दाट असते, परंतु रक्ताच्या नात्यापेक्षाही अश्रूंचे आणि वेदनेचे नाते घनदाट असते. अश्रूंचे आणि वेदनेचे नाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, या महापुरुषांनी तळागाळातल्या शेवटच्या माणसाच्या वेदनेशी आपली नाळ जोडली आणि त्या वेदनेतून जगातला एक अभूतपूर्व अशा प्रकारचा इतिहास जन्माला आला. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास 3 शब्दामध्ये आपल्याला सांगता येऊ शकतो आणि त्या दृष्टिकोनातून आजची शिवजयंती अत्यंत महत्त्वाची. बऱ्याचदा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये आणि जगभर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी होते. एवढ्या मोठ्या प्रमाणात जगातल्या कुठल्याच महापुरुषाची जयंती साजरी केली जात नाही. हे भाग्य पृथ्वी तलावरती फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना प्राप्त झालेलं आहे. काय इतिहास, काय भूमिका, काय उद्देश आहे ते जयंतीच्या माध्यमातून समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज ही व्यक्ती नाही, एक विचार. व्यक्ती जन्माला येते, वाढते, मोठी होते, निघून जाते, त्याचं अस्तित्व संपत असतं. पण विचार कधीही मरत नसतो, विचार कधीही संपत नसतो. तो विचार तलवारीने संपत नाही, गोळ्याने संपत नाही, तो विचार विष घेऊन संपत नाही. आणि म्हणून असं म्हटलं जातं की दाणे नसलेली कणसं शेतकऱ्याच्या काहीच कामाची नसतात, विचार नसलेली माणसं समाजाच्या काहीच कामाचे नसतात, आणि आचार नसलेला वाण धर्म जगाच्या कल्याणाचा नसतो. या दृष्टिकोनातून छत्रपती शिवाजी महाराज समजून घेत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मनाची क्रांती आहे, मनगटाची क्रांती आहे आणि खऱ्या अर्थानं मस्तकाची क्रांती आहे. या 3 शब्दामध्ये खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराज आज आपल्याला या ठिकाणी समजून घ्यावं लागतं.
झोपलेल्या माणसाला जागं करण्याचं सामर्थ्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रामध्ये आहे. आणि म्हणून झोपलेल्या माणसाने उठलं पाहिजे, उठून बसलं पाहिजे. उठून बसलेल्या माणसानं आपल्या हातापायामध्ये बळ घेतलं पाहिजे, आपल्या मनगटामध्ये बळ घेतलं पाहिजे आणि लढायला शिकलं पाहिजे, चालायला शिकलं पाहिजे आणि धावायला शिकलं पाहिजे. ही गती म्हणजे खऱ्या अर्थाने शिवराय. या दृष्टिकोनातून चरेवेतीचा मूलमंत्र या संस्कृतीमध्ये खऱ्या अर्थाने कोणी जपलेला असेल तर छत्रपती शिवाजी महाराज जपलेला. मित्रहो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी असं म्हणतात, ज्या जातीला, ज्या समाजाला, ज्या देशाला आपला खरा खरा इतिहास माहिती नसतो, ती जात, तो समाज, तो देश नवा इतिहास निर्माण करू शकत नाही. आणि म्हणून आपल्याला आपला खरा इतिहास माहिती असला पाहिजे. हे माननीय पवार सरांनी आपल्या मनोगतामध्ये या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. आपला खरा इतिहास समजून घेत असताना, आपला खरा इतिहासाचा प्रवासात असताना हा इतिहास समजून घेणं का गरजेचं आहे? कारण ज्या देशाला उज्ज्वल इतिहास असतो त्याला भविष्यसुद्धा तेवढंच उज्ज्वल असतं. ज्या देशाला इतिहास नसतो त्याला भविष्यही नसतं. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वाक्य आजच्या कार्यक्रमाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं आहे. मित्रांनो, छोटंसं गाव, त्या गावामध्ये एक आई आपल्या मुलाला घेऊन चालली. 6-7 वर्षाचा मुलगा. प्रसंग छोटासा आहे, घटना छोटीशी आहे. तो मुलगा आपल्या आईला विचारतो की आई, या चौकामध्ये जो पुतळा उभारला गेलेला आहे हा पुतळा कोणाचा आहे? इतिहास शिकलेली आई, इतिहास वाचलेली आई असं सांगते की बाळा, हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. बेरकी पोरांनी दुसरा प्रश्न विचारला, मग आई मला सांग, छत्रपती शिवाजी महाराजाच्या एका हातामध्ये तलवार का आणि दुसऱ्या हातामध्ये ढाल का? तेव्हा इतिहास शिकलेली आई सांगते की बाळा, शत्रूवरती वार करता यावं आणि शत्रूचे वार वरच्या वरी झेलता यावे म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या एका हातामध्ये तलवार आहे, दुसऱ्या हातामध्ये ढाल आहे. पोरगा जरा जास्तच बेरकी होतं. त्याने तिसरा प्रश्न केला, आई, मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीमागे ढाल का? त्या अभ्यासू हुशार आईने उत्तर दिलं, बाळा, आपलीच माणसं आपल्यावरती केव्हा वार करतील हे सांगता येत नाही, म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या माणसाचे नियोजन पाठीमागून केलेलं होतं, म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीमागे ढाल ठेवले. या एका उदाहरणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं मॅनेजमेंट आणि व्यवस्थापन होतं. जगाच्या अनेक विद्यापीठामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं मॅनेजमेंट शिकवलं जातं. नेताजी सुभाषचंद्र बोसनी जेव्हा हिटलरला मदत मागितली तेव्हा त्या हिटलरच्या हातामध्ये गुरिला तंत्र नावाचं पुस्तक होतं. ते गुरिला तंत्र नावाचं पुस्तक तिकडल्या भाषेमध्ये होतं. ते खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांचं गनिमी काव्याचं पुस्तक होतं. तेव्हा हिटलर असं म्हणाला की नेताजी, ज्या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा महापुरुष जन्माला आलेला आहे, ज्या देशामध्ये गनिमी काव्याचं तंत्र जन्माला आलेलं आहे आणि त्या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांसारखं मॅनेजमेंट जन्माला आलेलं आहे, त्या देशातल्या नेताजीनं मला मदत मागावी असं आश्चर्य मला वाटतंय. तेव्हाचा प्रसंग खरंच अंगावरती रोमांचक आहे. आणि म्हणून मित्रांनो, आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपल्या अवतीभोवती महाराष्ट्रात, देशात सगळीकडे अत्यंत अभिमानानं आपण साजरी करतो. ही जयंती साजरी करत असताना मला एका अशा प्रसंगाची आठवण होते की त्या माध्यमातून इतिहासाचा उलगडा करण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करतो. जंगलाचा राजा सिंह, जंगलाची राणी सिंह दऱ्याखोऱ्यामध्ये पहाडाच्या डोंगरदऱ्याच्या उंचवट्या करून ती खाली येते. तिच्या पोटामध्ये बाळ वाढत चालले आणि आपल्या बाळाला जन्म द्यावा म्हणून ती खाली येते. मऊ जागा बघते. 3-3.5 फुटाचा खड्डा आपल्या हाताने खोदते आणि त्या खड्ड्यामध्ये आपल्या बाळाला जन्म देते. बाळ जन्म घेते. आई बाळाजवळ थांबत नाही. 10-12 फूट लांब जाते. झाडाच्या बुडावर थांबते. तिथून बघते माझं बाळ काय करते. त्या बाळाच्या अंगावरचा अजून झार सुद्धा वाढलेला नाही. डोळे उघडलेले, हातपाय हलवायला सुरुवात केली. तो खड्डा चढून वर येण्याचा तो प्रयत्न करतो. चढतो, उतरतो, पडतो, चढतो, उतरतो, पडतो. 20-25-30 वेळा हे होतं. तो पडतो, रडायला लागतो. आई, आई, कुठेच तू घे, मला अंगा खांद्यावरती घे. आई अंगा खांद्यावरती घेत नाही. आई उभं टाकते. तिच्या तळपायची आग मस्तकाला गेलेली आहे. डोळ्यात अंगार फुललेला आहे आणि अंगावरचे लाल, तांबडे, करडे रंग स्फुरण पाहावं लागलेलं आहे. ते हळूहळू एक पाऊल टाकत पुढे यायला लागलेलं आहे. बाळ पडतं, उठतं, प्रयत्न करतं आणि शेवटी खड्ड्याच्या वर चढून येतं. आई त्याला अंगा खांद्यावरती घेते. त्याचे पापे घेते. त्याला आपल्या गळ्याला लावून घेते आणि कसं बसावं, कसं उठावं, कसं डोकं धरावं, कशी शिकार करावी, कशी झेप घ्यावी, हे सगळं तंत्र कौशल्य आई शिकवते. नंतर काही महिने जातात, काही वर्ष जातात. पुन्हा एका नव्या बाळाला जन्म देण्यासाठी ती चढावरून खाली उतरते. 3-3.5 फुटाचा खड्डा खोदते.
आणि त्या खड्ड्यामध्ये त्या बाळाला जन्म देते, झाडाच्या दूर लांब जाऊन बसते, बाळ पडतं उठतं पडूनच राहतं, उठत नाही, रडायला लागतं आणि पुन्हा उठतच नाही. तेव्हा आई समोर येते, खड्ड्यामध्ये उतरते, आपल्या दोन्ही हातावर त्या बाळाला धरते, गळा दाबते, फेकून देते, दरकाळी फोडते आणि जंगलात दिशेने शिकवते. निसर्गाला, त्या शिहिणीला आम्हा तुम्हाला काय सांगायचं आहे ते समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. निसर्ग आम्हा तुम्हाला शिकवतो, ते शिहीण आम्हा तुम्हाला सांगते की या पृथ्वीतलावरती दुबळ्या कुठल्याही जीवन जगणाऱ्या प्राण्याला जीवन जगण्याचा हक्क आणि अधिकार निसर्ग बहाल करत नाही. पुरुषार्थ करणाऱ्या, शौर्य गाजवणाऱ्याच व्यक्तीला खऱ्या अर्थाने निसर्ग सन्मान देत असतो. एखाद्या वेळेस शारीरिक दुर्बलता, अनुवंशिकता आपण एखाद्या वेळेस समजू शकतो, परंतु मनानं दुबळ्या असलेल्या कुठल्याही जीवाला आणि प्राण्याला निसर्ग जीवन जगण्याचा हक्क अधिकार बहाल करत नाही. त्यासाठी शिकलं पाहिजे, त्यासाठी संघर्ष केला पाहिजे, त्यासाठी लढलं पाहिजे. हा अस्तित्वाचा मंत्र खऱ्या अर्थानं या प्रसंगातून मिळतो. आणि हेच काम भारताच्या इतिहासामध्ये राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊने केलेलं आहे. दोन छत्रपती घडवले, एक छत्रपती शिवराज आणि एक छत्रपती संभाजीराजे संस्कार आपण घडवलेले. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजचा इतिहास समजून घेत असताना आपला राष्ट्रमाता, राजमाता समजून घ्यावा लागतात, शहाजीराजे आपल्याला समजून घ्यावे लागतात. अनेक पद्धतीनं इतिहास मांडलेला आहे, परंतु खरा इतिहास दुर्दैवानं म्हणावा तसा लोकांच्या समोर आलेला आहे. आता नवीन संशोधन होतं, नवीन अभ्यास समोर येत आहे, अनेक प्रमाण पुरावे समोर येत आहेत. त्याच्या आधारानं आपण खरा इतिहास समजून घेतला पाहिजे. पहिली गोष्ट, स्वराज्याचे मूळ संकल्पक शहाजीराजे बेंगलोरला असताना त्यांनी राजमुद्रा पाठवून दिली, त्यांनी भगवा ध्वज पाठवून दिला, काही संपत्ती पाठवून दिली आणि अत्यंत प्रामाणिक, विश्वासू, प्रशिक्षित अशा प्रकारचे मावळे पाठवून दिले. त्या बळावरती संदेश दिला जिजाऊला की आता आपल्याला आपलं स्वतःचं स्वराज्य निर्माण करावं लागतं. आणि म्हणून शहाजीराजे हे हिंदवी स्वराज्याचे पहिले संकल्प केले, स्वप्न बघितलं, स्वप्नांचं विचारोपण केलं आणि खऱ्या अर्थानं स्वराज्याला सुरुवात केली. राष्ट्रमाता जिजाऊचा इतिहास खूप मोठा आहे, विषय खूप मोठे आहे. एकच घटना सांगतो. निजामानी कप्तान लखुजी रादेव यांना ठार केलं, त्यांच्या 3 मुलांना ठार केलं, त्यांच्या कुटुंबातल्या 41 लोकांची हत्या केली. आणि जेव्हा शहाजी महाराजांच्या समोर प्रश्न निर्माण झाला की आता काय करायचं, तेव्हा आदिलशाहीच्या बाजूनं आपण उभं टाकलं पाहिजे आणि आदिलशाही सांभाळत तिथले धन दौलत, तिथला पैसा स्वराज्याला पुरवठा करण्यासाठी आपण पुढे गेलं पाहिजे. त्या माध्यमातून आपण आपल्या स्वराज्याला बळ दिलं पाहिजे. निजाम असेल, आदिल असेल, या दूरदृष्टिकोनातून खऱ्या अर्थानं राष्ट्रमाता जिजाऊनं एक वेगळा दृष्टिकोन सर्वांच्या समोर दिला. राजमाता जिजाऊच्या आयुष्यातला आणखी एक अत्यंत महत्त्वाचा प्रसंग आहे. तोरणगडाचं बांधकाम चालू असताना देवदेवतांच्या सोन्याच्या मूर्त्या सापडल्या. मावळ्याने ते समोर ठेवलं. अनेक प्रश्न निर्माण केले. कोणी म्हणालं की अत्यंत पवित्र मूर्ती आहे, या देवारीत ठेवूया. कोणी म्हणालं की आपण मंदिर बांधू आणि त्या मंदिरामध्ये याची प्राण प्रतिष्ठापना करूया. तेव्हा राजमाता जिजाऊनं जो निर्णय दिलेला आहे तो इतिहास बदलणारा निर्णय आहे. ही दूरदृष्टी, ही विवेकदृष्टी, हा विज्ञानवादी दृष्टिकोन राष्ट्रमाता जिजाऊकडे होता. त्या म्हणाल्या या साऱ्या गोष्टीपेक्षा आपल्या स्वराज्याला पैशाची कमतरता आहे. या देवदेवतांच्या मूर्त्या विक्रा, त्याची नाणी पाडा, ते बाजारात विका आणि त्या पैशाच्या माध्यमातून तलवारी घ्या, घोडे खरेदी करा आणि आपल्या स्वराज्याला लागणारे जे काही साधनं आहेत, सुविधा आहेत, ती आपण स्वीकारली पाहिजे. आणि त्याच बळावरती खऱ्या अर्थानं पुढचं स्वराज्याचं स्वप्न साकार होण्यासाठी प्रयत्न करू लागले. ह्या गोष्टी समजून घ्यायच्या दृष्टिकोनातून आता आपण मूळ विषयाकडे बोलूया. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातून आज आम्हाला तुम्हाला काय शिकवलं, हा अत्यंत महत्त्वाचा शिवजयंतीचा मूळ उद्देश. छत्रपती शिवाजी महाराज एक विचार आहे. हा विचार सगळ्या गटातटाच्या जातीपातीच्या पलीकडे जाऊन साता समुद्राच्या पलीकडे गेलेला हा विचार, हा वैश्विक विचार, हा मानवतावादी विचार, या विचाराची आज आम्हा तुम्हाला सर्वात महत्त्वाची गरज आहे. त्या दृष्टिकोनातून एक इतिहासातलं उदाहरण थोडंसं वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी मी मानतोय. तो प्रसंग असा आहे. आदिलशहाचा सरदार पंडित मुरार जगदेव यांनी या पुणे नगरीच्या परिसरामध्ये गाढवाचा नांगर फिरवून इथली सगळी जमीन शातीत आहे अशा प्रकारची घोषणा केली. जागोजागी शेकडो हजारो पहार रोवले आणि त्या पहाराला फुटक्या कवड्या बांधल्या, फाटक्या चपली बांधल्या, फुटकी काकडं बांधली. एवढंच नाही, फाटका कपडा बांधला आणि मग घोषणा केली आणि फलक लावले की जो कोणी इथे येईल, वस्ती करेल, त्याचा वंश निर्वंश होईल. जागोजागी भीती निर्माण झाली, जागोजागी दौंडी देण्यात आली आणि इथले लोक अवतीभोवतीचा परिसर सोडून दुसरीकडे जाऊन राहू लागले. त्यांच्या मनामध्ये धार्मिक आणि दैववादी अशा प्रकारची भीती निर्माण झाली. ही वार्ता
जेव्हा राष्ट्रमाता जिजाऊंना कळली तेव्हा राजमाता जिजाऊने वेगळा विचार केला. गावोगावी नोंदी दिली, लोकांना जमा केलं आणि त्यांनी सांगितलं ह्या सगळ्या खोट्या अंधश्रद्धेतून आपण मुक्त झालं पाहिजे, या आपण सगळे इतर राहू. आणि म्हणून जगाच्या इतिहासामध्ये कधीच कुठल्या पुस्तकामध्ये, इतिहासामध्ये, कुठल्या ग्रंथामध्ये हा उल्लेख सापडत नाही. तो उल्लेख सापडतो की राष्ट्रमाता जिजाऊंनी प्रतिकात्मक स्वरूपामध्ये सोन्याचा नांगर घेऊन ते या मातीमध्ये उतरल्या. हीच ते माती, हीच ते पवित्र भूमी. इथं सोन्याचा नांगर फिरवला आणि इथली जमीन पवित्र करून घेतली आणि जागोजागी घोषणा केल्या की या इथं वस्ती करा, इथं आपण आपलं राज्य निर्माण करूया. हे जिजाऊ, हे जिजाऊ नगरी. आणि खऱ्या अर्थाने इथंच लहान बाळ बांधला गेला त्याच मातीमध्ये. तुम्ही आजचा कार्यक्रम या ठिकाणी ऐकत असताना मित्रांनो, एकदम अशा घटना घडल्या की त्या ठिकाणी नांगर चालवत असताना रामेश्वर भट ज्याने तुकारामाचा छळ केला, तुकारामाला त्रास दिला, त्याच्या कीर्तनावर बंदी घातली, साहित्यावर बंदी घातली, हे सगळं आपल्याला माहीत आहे. त्यांचा शिष्य पुरुषोत्तम भट्ट यांनी विरोध केला आणि म्हणाला की जिजाऊ ज्या मातीमध्ये तो सोन्याचा नांगर चालवते ती शास्त्राला धरून नाही आहे आणि तेही शूद्रातिशूद्र माणसाच्या हस्ते आणि बाळशोभाच्या हातामध्ये सोन्याचा नांगर देऊन या ठिकाणची भूमी नांगरणं हे अत्यंत वाईट, चुकीचं आहे आणि अशुभ आहे. असं केल्यानं तुझा मुलगा बाळशोभा मरून जाईल अशा प्रकारची भाषा करत असताना त्या ठिकाणी कोण कोण होतं इतिहास सांगतो. त्या ठिकाणी बाळशोभा होता, रामुशाचा एक मुलगा होता आणि महाराजचा रायना नावाचा एक मुलगा होता, मंगाचा एक मुलगा होता आणि लोहाराचा एक मुलगा होता आणि राजमाता जिजाऊ होता. हे 6 व्यक्ती तिथं त्या इतिहासाचे साक्षीदार आहेत. तेव्हा राजमाता जिजाऊने जे वक्तव्य केलं, जो संवाद साधला, त्यावेळी राजमाता जिजाऊ त्या पुरुषोत्तम भट्टाला म्हणाल्या की अशा अंधश्रद्धा मी मानत नाही. भलेही स्वराज्याच्या रक्षणासाठी, स्वराज्याच्या उभारीसाठी माझा मुलगा मेला तरी चालेल, माझं कुळ, माझा वंश निर्वंश झाला तरी चालेल, परंतु या मातीमध्ये मला माझ्या स्वप्नाचं स्वराज्य निर्माण करायचं आहे. म्हणून जागोजागीचे सगळे पहाड उकळून काढण्यात आले, त्याला वितळवण्यात आलं, त्याच्या तलवारी बनवण्यात आल्या आणि त्याच तलवारी मावळ्याच्या हातामध्ये देऊन या मातीमध्ये स्वराज्याच्या स्वप्नाला सुरुवात झालेली होती. हा प्रसंग मी का सांगितला? दुर्दैव आहे आपल्या देशात की इथं विज्ञानवादी, विवेकवादी माणसं जन्माला आली नाही. अपवादाने काही माणसं जन्माला आली, त्यांची हत्या. जग कुणीकडे चाललंय, आपण कुणीकडे चाललो. छत्रपती शिवाजी महाराज जगातला महान तंत्रज्ञ होता. त्याचं एक उदाहरण तुम्हाला मी सांगतो की ती दूरदृष्टी होती या राज्याकडे. आपल्या देशामध्ये छापखाना होता, आशिया खंडातला आणि विशेषतः भारतातला पहिला छापखाना आणण्याचं श्रेय तांत्रिकदृष्ट्या जर कोणाकडे जात असेल तर छत्रपती शिवाजी महाराज जातात. तो छापखाना आला त्या तांत्रिक अडचणीमुळं आणि त्यावेळेच्या धामधुमीच्या काळामध्ये, युद्धाच्या प्रसंगामध्ये तो छापखाना चालू शकला नाही. परंतु या देशामध्ये छापखाना आणण्याचं पहिलं श्रेय छत्रपती शिवाजी महाराज जातात. आम्ही तुम्ही अंधश्रद्धेत कधी मुक्त होणार? छत्रपती शिवाजी महाराज इतिहास समजून घेणं म्हणजे फक्त शास्त्री खानाची बोटे छाटली एवढ्यापुरता तो इतिहास आहे. राज्याभिषेक झाला एवढ्यापुरता इतिहास नाही. अफजल खानाचा पोतळा बाहेर काढला याच्या पुरता तो इतिहास नाही. तह झाला याच्या पुरता तो इतिहास नाही. तर छत्रपती शिवाजी महाराजचा इतिहास समग्र समाज जीवनाला भारावून टाकणारा इतिहास. समाज जीवन असेल, राजकीय जीवन असेल, धार्मिक जीवन असेल, सांस्कृतिक जीवन आहे, कृषीविषयक जीवन असेल आणि खऱ्या अर्थानं व्यापार उद्योग धंद्यातलं जीवन असेल, या सगळ्या गोष्टीनं परिपूर्ण आणि संपन्न अशा प्रकारचं जीवन आणि त्या सगळ्या क्षेत्राला स्पर्श करून इथली सांस्कृतिक भूमी ज्यांनी समृद्ध केली ते छत्रपती शिवाजी महाराज. आणि म्हणून विविध घटना प्रसंगाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजचं जीवनचरित्र मांडत असतात. एवढ्या कमी वेळामध्ये संपूर्ण छत्रपती शिवाजी मांडणं खूप दुरात असतं. आणि म्हणून काही घटना, काही प्रसंग, काही संदर्भ घेऊन आपण पुढे जाऊया. दुसरा संदर्भ या ठिकाणी मी देतो, तो खूप कमी लोकांना माहिती आहे. आजकाल स्पर्धा परीक्षेचं वातावरण आहे. NPSCच्या परीक्षा असतील, UPSCच्या परीक्षा असतील, त्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो की या देशामध्ये सतीची चाल सर्वात पहिल्यांदा कोणी बंद केली? आणि आधुनिक काळातल्या आणि तुम्ही सगळे माणसं उत्तर देतो राजाराम मोहन राय यांनी सतीची चाल बंद केली. त्याला मार्क मिळतात. तो शासकीय, प्रशासकीय क्षेत्रातला मोठा अधिकारी बनतो, तोच इतिहास वाचतो, तोच इतिहास सांगतो आणि तोच इतिहास बनतो. हे दुर्दैव आहे मित्रांनो. इतिहासातला एक अत्यंत दुर्मिळ दाखला मी आपल्या सर्वांच्या समोर या ठिकाणी ठेवतो. मी म्हणालो लखुजी राजवांची हत्या झाली, त्याच्या 3 मुलांची हत्या झाली आणि 1629ला लखुजी जाधवांच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी माते राष्ट्रमाता जिजाऊच्या मातोश्री म्हाळसाही सती गेल्या नाहीत हा इतिहासातला दाखला आहे. एवढंच नाही आहे, शहाजी राजांच्या मृत्यूनंतर राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ सती गेल्या नाहीत ही घटना आहे 1654.
त्याच्यानंतर 1680 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला. शिवाजी महाराजच्या मृत्यूनंतर सोयराबाई सती गेल्या नाही हे त्याच्यानंतरचं उदाहरण आहे. त्याच्यानंतर काही वर्षानंतर संभाजी राजांच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी येशूबाई 1689ला सती गेल्या नाही आणि 1754 मध्ये राजा रामाच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी ताराराणी सती गेली नाही. हा ऐतिहासिक दस्तावेज आपल्या सर्वांच्या समोर असताना सुद्धा शासन प्रशासनामधल्या स्पर्धा परीक्षा कशा पद्धतीच्या होत्या याच्यावरती कुठेतरी प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करायचा. चुकीचा इतिहास हा नेहमी चुकीच्या दिशेने जात असतो आणि म्हणून हात जोडून प्रामाणिकपणे मी आपल्या सर्वांच्या समोर हे नमूद करत असताना मला अभिमान वाटतो की इतिहासातलं सत्य आपण जोपासलं पाहिजे, ते लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि खरा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास लोकांच्या समोर जाणं ही काळाची गरज आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, नाही माहिती आहे मला माहीत नाही, कधी याची चर्चाही झाली नसेल. सती जाणं हा प्रकार काय, कोणी सांगेल मला? सती जाणे ही पद्धत, ही विधी कशी होती, आज या विषयाच्या अनुषंगाने समजून घेणं सुद्धा गरजेचं आहे. कारण त्या काळामध्ये किती भयावहता होती, किती दहाकता होती. आज आपण खूप चांगले आहोत, खूप सुखी आहोत. आता नाडेसांनी म्हटल्याप्रमाणे आज सगळं जे काही आहे ना त्या सगळ्या महापुरुषांना तरी आपल्या पाठीवर. नाडेसांनी म्हटले कशी होती सती प्रथा, महिलांनी सांगितलं तर बरोबर, तुमचा प्रश्न बोला भाषेमध्येच सांग. सावित्रीबाईंनी आपल्याला वाचा दिलेली आहे, जिजाऊला बंड करून आपल्यासाठी लढलेला आहे. महिला बाईंना विनंती आहे की आपण या संदर्भात बोला की विधी कशी आहे तुम्हाला मी सांगतो. खूप दुर्मिळ संदर्भ आहे आणि दुर्दैव आहे देशाचं की राजस्थानमध्ये ही पद्धत सुरुवातीला ऐतिहासिकदृष्ट्या प्रमाणाच्या आधारे सापडते. एकाच रात्री राणी पद्मावती देवीसोबत 25,000 स्त्रिया अग्नीमध्ये चित्कार करून आक्रोश करून जळतानाचा इतिहास या देशाने पाहिलेला आहे. ते आक्रंदन, तो आक्रोश महाभयानक आणि भयावह आहे आणि आमच्या तुमच्या मनामध्ये या सगळ्या परकीय सत्याबद्दल दहशत आणि भीती निर्माण करणार आहे. माझं मत असं आहे आणि याला धर्माने पाठराखण केली, त्यावेळेच्या व्यवस्थेने पाठराखण केली. त्यावेळेची व्यवस्था अशी होती की अन्याय अत्याचार आपल्यावरती होऊ नये, आपली अब्रू लुटली जाऊ नये आणि आपल्या देहाची विटंबना होऊ नये म्हणून त्यावेळेच्या स्त्रियांनी केशरिया करणं, जोहर करणं, अग्नीत उडी टाकून स्वतःला संपवणं, हे दुःख आपण एका आपण समजून घेऊ शकतो. परंतु मित्रांनो दुर्दैव आहे, सती जाण्याची प्रथा महाभयानक आहे. आज आपण 21व्या शतकात वाटचाल करतोय. आज आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होणं अत्यंत आवश्यक वाटत असेल की याची काय गरज आहे. परंतु काही वर्षापूर्वी राजस्थानमध्ये रूपकंवर नावाची स्त्री सती गेल्याचा इतिहास आपल्याकडे उपलब्ध आहे. अजूनही अशा अनिष्कृत परंपरेतून आपला देश, आपला धर्म, आपली समाज व्यवस्था आपण मुक्त झाला नाही हे दुर्दैवाने सांगत असताना या विधीच्या संदर्भातल्या घटनापासून सुद्धा सगळ्याला समोर टाकतो की ज्या स्त्रीला सती जायचं असते पती मेल्यानंतर त्याची चितापिकट तयार केलेली असते, नवरात्र ठेवलेलं असतं, याच्या अंगाभोवती तूप लावलं जातं, तुपामध्ये मेंदू घातलं जातं, हळद कुंकू लावलं जातं, गळ्यामध्ये हार घातले जातात, तिची पूजा केली जाते आणि मोठे मोठे वाद्य वाजवत घरापासून तिची मिरवणूक निघते आणि त्या चितेपर्यंत आणलं जात असतं. तिथं काय होतं, ढोल ताशे नगारे आणि अवतीभोवती जे पंडा लोक विधी करणारे ते विळूच्या काट्या घेऊन उभं राहतात, ते अग्नीतून बाहेर येऊ नये. मला सांगा भगिनीनो, जेव्हा आपण तव्यावर भाकर भाजतो आपल्या हाताला थोडासा चटका बसतो आणि बोटाला फोड येतं तेव्हा काळजामध्ये विचार करतो. ती वेदना फक्त स्त्रीला समजू शकते. साधं बोट भाजलं तर किती मरणप्राय यातना आपल्याला होता. त्या पतीसोबतच्या चितेवर बळजबरीनं तिला ढकललं जातं. ढकलत असताना ते आक्रोश करते, आक्रमण करते, सगळी भयावह परिस्थिती बघते, बाहेर येण्याचा प्रयत्न करते, आईचं नाव घेते, बापाचं नाव घेते, सगळ्याला आव्हान करते, मला वाचवा, मला वाचवा, मला सती जायचं नाहीये. तिला बळजबरीनं अवतीभोवतीचे पुजारी, पुरोहित, पंडा लोक काठीने ढकलतात आणि तिचा आक्रोश, तिचं आक्रंदन, तिचं दुःख, तिचा टाहो लोकांपर्यंत पोहोचू नये, त्यांच्या मनामध्ये भीतीची भावना निर्माण होऊ नये म्हणून मोठ्या मोठ्या नगारे वाजवल्या जातात, ताश बडावला जातो आणि मोठ्या मोठ्याने आवाज केला जातो, एकच जल्लोष केला जातो. तिला अग्नीमध्ये ढकललं जातं, परत येते, परत ढकललं जातं, परत येते, ती जळते, हात पाय डोळे आणि काळी चित्तवून पडते. तेव्हा माझा प्रश्न तुम्हाला आहे की धर्मानं त्या स्त्रीला का वाचवलं नाही, व्यवस्थेनं त्या स्त्रीला का वाचवलं नाही, धर्म त्या स्त्रीच्या विरोध का गेला, समाज व्यवस्था त्या स्त्रीचा विरोध का गेला, हा विवेकवादी प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर व्यक्त करत असताना मला हेही एक खंत व्यक्त करावीशी वाटते की सती प्रथेच्या नावावरती हजारो लाखो स्त्रिया या देशामध्ये चितेवरती जळल्या.
त्याच स्त्रिया असंही मरण आहे तसंही मरण आहे पतीच्या निधनानंतर हातामध्ये तलवार घेऊन दगडदोंडे घेऊन जर शत्रूवरती तुटून पडल्या असत्या तर भारताचा इतिहास वेगळा झाला असता. हे का होऊ शकत नाही? कारण विचाराने कारण होत असतात. विचारच माणसाला घडवतात आणि अविचारच माणसाला बिघडवतात. विचारच माणसाच्या मस्तकात क्रांतीची वादळ उठवतात आणि विचारच माणसाला नसा नसोतून पेटवतात. ते पेटवणं इतिहासाला आम्हा तुम्हाला का कळलं नाही हे प्रचंड दुर्दैव आहे. आणि माझा प्रश्न आहे की आजपर्यंत भारताच्या सामाजिक इतिहासामध्ये एवढ्या स्त्रिया सती गेल्या, त्यांची मंदिरं बांधण्यात आली, पौर्णिमेला अमावश्याला तिच्या आरत्या केल्या गेल्या, गावागावामध्ये अशी मंदिरं बांधण्यात आली आणि दगडावरती असं हात केलेल्या मंदिरात असं सांगण्यात आलं की त्या गावामध्ये कोणीतरी स्त्री सती गेलेली आहे. पती मेल्यानंतर सती जाणाऱ्या शेकडो हजारो लाखो स्त्रिया या मातेमध्ये जन्माला आल्या, परंतु एखादी पत्नी मेल्यानंतर त्या पत्नीच्या प्रेमापोटी तिच्या निष्ठेपोटी भारताच्या इतिहासामध्ये एकही पुरुष सता गेल्याचं उदाहरण अखिल भारतामध्ये आपल्याला सापडत नाही. तेव्हा या पुरुष प्रधान संस्कृतीची कीळ येते आणि केळच वाटत लागतं. हे कुठेतरी या इतिहासाच्या माध्यमातून आपण समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्वल इतिहास आपल्याला समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आज आपल्याला वाटतं सतीप्रथेचं काय, परंतु भयावह किती भयानक होती आणि अशा पद्धतीच्या रूढी परंपरेचं धर्मानं समर्थन केलं, त्यावेळेच्या व्यवस्थेने समर्थन केलं, त्यावेळेच्या काही चुकीच्या साधू संतांनी त्याचं समर्थन केलं, पण तुकारामाने याच्या विरोधात बंड केलं. गाडी वाहून याच्या विरोधामध्ये बंद केलं. त्यावेळेच्या तत्कालीन काही संत असतील त्यांनी बंद केलं. बसवान असतील, कबीर असेल, त्या संतांनी या सगळ्या व्यवस्थेच्या विरोधामध्ये बंद केलं. ही व्यवस्था खऱ्या अर्थानं माणूस बनवलेली आहे. आणि मित्रांनो, आणि म्हणून मी आपल्या एका आगळ्या वेगळ्या घटनेकडे आपलं लक्ष या ठिकाणी वेधू इच्छितो की असं काय होतं छत्रपती शिवाजी महाराजांकडे की माणसं आपल्या तळहातावरती प्राण घेऊन आपल्या राजावरती प्राण ओढून टाकण्यासाठी तयार होत होती. काय होतं असं? एक दोन गोष्टी सांगणं अत्यंत आवश्यक आहे. या भारतभूमीमध्ये अनेक लोक, परकी लोक बाहेरून येतात. मोघल इथं आला, जो आशिया खंडातला सगळ्यात मोठा राजा होता. मोघल इथं आला, आदिलशाह इथला आला, निजाम इथे आला, कुतुबशाह इथे आला, डच, पोर्तुगीज, इंग्रज, स्पॅनिश, इराणी, तुर्की ही सगळी माणसं बाहेरून येतात, इथं राज्य करू लागली. आणि या सगळ्यांचा एकच मूळ उद्देश होता या मातीवर सत्ता स्थापन करणं. जेवढे काही राजे आले, एक दोन आदर्श राजे सोडून सत्ता स्थापन करणं, सत्तेच्या बळावरती साम दाम दंड भेदाचा वापर करायचा आणि त्या माध्यमातून संपत्ती गोळा करायची. सत्ता स्थापन करायची, संपत्ती गोळा करायची. संपत्ती साठली की त्या सत्तेच्या आणि संपत्तीच्या बळावरती स्त्रींचा भोग घ्यायचा, तिची विटंबना करायची. हे आजपर्यंत निर्माण झालेलं चित्र होतं. या भारत देशामध्ये एक दोन अपवाद सोडता छत्रपती शिवाजी महाराज या सगळ्या घटना प्रसंगाला अपवाद होते. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य हे सत्तेसाठी नव्हतं, छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य हे संपत्तीसाठी नव्हतं, आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य हे स्त्रीच्या विटंबनेसाठी नव्हतं. तर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य माणसामध्ये स्वाभिमान जागा करणं, त्याची अस्मिता जागा करणं, तू माणूस आहेस, तू गुलाम नाहीस, हे सांगण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य या मातीमध्ये जन्माला आलं. आम्हाला तुम्हाला आत्मभान आणून दिलं आणि आम्ही तुम्ही माणूस आहोत, या मातीवर आपला हक्क आहे, अधिकार आहे, आणि तो प्राप्त करण्यासाठी आपण आपल्या जीवाची बाजी लावली पाहिजे. म्हणून त्यांची कांदा भाकर खात खात त्यांच्यामध्ये मिसळ, त्यांचे प्रश्न समजून घे, त्यांच्यासोबत राहत, त्यांना आपल्या सोबत घे. या देशामध्ये एक अपूर्व अशा प्रकारचं संघटन निर्माण करून या मुठभर मावळ्याच्या बळावरती पृथ्वी तलावरचं चंद्र सूर्य तारे अशापर्यंत एक आदर्श लोककल्याणकारी राज्य छत्रपती शिवाजी महाराज या मातीमध्ये कसं निर्माण केलं ते जास्त समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं. मित्रांनो, दुर्दैव आहे आपलं आजची राजकीय परिस्थिती जेव्हा आपण पाहतो, आजची धार्मिक परिस्थिती जेव्हा आपण पाहतो, आजची सामाजिक परिस्थिती जेव्हा आपण पाहतो, सगळ्यांचे हात बरबटून गेलेलं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. राजे निघाले, एक म्हातारा शेतकरी समोर आलेला, राज थांबा, कुठं चालला, माझी एक अडचण आहे. राजा घोड्याच्या खाली उतरला, आदिवीनं समोर आला आणि राजा म्हणाला, बोला तुमचं म्हणणं काय. तो 70-75 वर्षाचा म्हातारा म्हणतो, राज माझा 2 रुपयाचा हिस्सा राहिला, माझे तुमच्या तिजोरीत तेवढे 2 रुपये वापस करा. राजा दरबारात गेला, त्याच्या नावाची नोंद बघितली आणि सही सलामत त्याचे 2 रुपये त्याच्यापर्यंत पोहोच केले. एवढा आदर्श राजा जगाच्या पाठीवर आम्हा तुम्हाला शोधूनही सापडा. या देशातल्या प्रत्येक आमदार खासदारांनी, या देशातल्या प्रत्येक मंत्र्यांनी, मुख्यमंत्र्यांनी, या देशातल्या प्रत्येक राजकीय लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र वाचणं अत्यंत गरजेचं आहे. कुठलीच कसली व्हीआयपी ट्रीटमेंट आपल्या जनतेसाठी नव्हती. कधीही कुठेही कोणीही प्रश्न विचारू शकत होता, आपली समस्या मांडू शकत होता.
आणि शिवाजी महाराज तळागाळातल्या शेवटच्या माणसाची दखल घेत होते, त्याचं निराकरण करत होते की ही जगातली सर्वात मोठी न्याय देणारी नीतिमत्तेची व्यवस्था छत्रपती शिवाजी महाराजांनी या मातेने निर्माण केली. आज आम्हाला तुम्हाला एखाद्या आमदाराकडे जायचं असेल तर त्याच्या आयुष्यभर त्याच्यासाठी कार्य करणाऱ्या कार्यकर्त्याला 3-3, 4-4 तास थांबून राहावं लागतं, साहेबाची वाट बघावी लागते, साहेबाकडे जाऊन पाया पडावं लागतं, तेव्हा कुठे आपली कामं होत असतात. आणि म्हणून ज्या देशामध्ये लाचार नेते जन्माला येत असतात ते लाचार नेते लाचार समाज निर्माण करत असतात आणि लाचार धर्म समाज लाचार, जनता लाचार राजकारणाला जन्म देत असते आणि दोघे मिळून या देशाची समाज व्यवस्था, या देशाची राजव्यवस्था, सगळ्या व्यवस्था लाचार बनवत असतात. हे कुठेतरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्राच्या माध्यमातून समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. मित्रांनो, किती घटना सांगायची, किती प्रसंग सांगायचे आणि कुठले दाखले द्यायचे कदाचित आपल्याला माहिती नसेल, अत्यंत दुर्मिळ झालं. आणि माझी विनंती आहे या आजच्या विचारमंचाच्या माध्यमातून की या देशातल्या कीर्तनकारांना, या देशातल्या प्रवचनकारांना, व्याख्यात्याला माझी नम्र विनंती आहे की हे उदाहरण राबवताना सांगा आणि इथल्या प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना तेवढ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये किती मोठं बंड आणि किती मोठा विद्रोह केलेला होता हे सांगणं काळाची गरज आहे. कारण ज्या देशाला वैज्ञानिक डोळे नाही, ज्या देशाला खऱ्या अर्थानं भविष्याचा वेध घेण्याची स्वप्न पडत नाही, तो देश प्रगती करत नाही. त्या दृष्टिकोनातून आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातली स्त्री समजून घेणं गरजेचं आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातला सगळा इतिहास समजून घेत असताना एक उदाहरण दिल्यानंतर आपल्या प्रत्येकाच्या अंगावरती रोमांच वाटायचं. हे कधीच कोणी सांगितलं नाही, कधीच कुठे इतिहासाच्या पुस्तकात आलं नाही, अभ्यासक्रमामध्ये का आलं नाही, हे प्रचंड दुर्दैव आहे. मित्रांनो, प्रतापगडावरती देवीचं बांधकाम चालू होतं, बांधकाम संपत आलेलं होतं आणि देवीच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना करायची. शिवाजी महाराजांना फेरफटका मारत निघालेले होते. त्या दिवशी देवीची प्राण प्रतिष्ठापना करायची होती. त्यांच्यासोबत फिरोजी इंदोरकर, भारताच्या इतिहासाचा या मातीचा सगळ्यात मोठा श्रेष्ठ अभियंता, तुमच्या जातीचा, तुमच्या विचारात ते सोबत होते आणि विश्वनाथ भट हडप नावाचे पुजारी सोबत होते. प्राण प्रतिष्ठापना करायची तयारी चालू होती. शिवाजी महाराज फेरफटका करत असताना पाथुटाचा आणि त्या विश्वनाथ भट हडपाचा संवाद चालला. तो म्हणतो थोडं दूर हो, पाथुटाला म्हणतो दूर हो, राजे येत आहे, मूर्तीवरती सावली पडेल, विटाळ होईल, मूर्ती भ्रष्ट होईल. शिवाजी महाराजच्या कानापर्यंत ही वार्ता गेली. तो संवाद त्याने ऐकला. शिवराज पुढं आला आणि छोटे 2 प्रश्न शिवाजी महाराजांनी केले. किती दूरदृष्टी होती, किती मोठं विजन होतं, किती मोठं स्वप्न होतं आणि जातीपातीच्या गटातटाच्या 7 समुद्राच्या सगळ्या सीमा पार करून छत्रपती शिवाजी महाराजांचा वैश्विक विचार जगापर्यंत पोहोचणं का गरजेचं आहे. त्या दृष्टिकोनातून अत्यंत दुर्मिळ अशा प्रकारचं उदाहरण शिवाजी महाराजांनी प्रश्न केला, या ठिकाणची दगडं कोणी ठेवली. तेव्हा त्या पुजाऱ्याने सांगितलं या पाथुकाने ठेवली, या कामगारांनी ठेवली. ते दगड तुम्हाला तुमच्या मंदिराला चालतात, त्यांनी त्याच्या हाताने फोडलेले दगड तुम्हाला चालतात. दुसरा प्रश्न केला, मूर्ती कोण बनवली. या पाथुकाने बनवली. ज्या माणसाने कष्ट करून, घाम गाळून, रक्त आटवून, आपले अश्रू गाळून देवीची मूर्ती बनवलेली आहे त्याला मूर्तीला हात लावण्याचा हक्क नाही, अधिकार नाही. असं होणे शक्य नाही. इतिहास हे सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या पाथुकाच्या हस्ते, त्या शूद्राच्या हस्ते प्रतापगडावरच्या देवीची प्राण प्रतिष्ठापना केल्याचा जाजवर समतेचा इतिहासाच्या माध्यमामध्ये उपलब्ध आहे. किती मोठं अफाट मोठं काम केलेलं आहे. मंदिर मस्जिद गुरुद्वारों ने बांट दिया भगवान को, धरती बाटी सागर बाटा, मत बाटो इंसान को, मत बाटो इंसान को. विस्थापितांनो आणि प्रस्थापितांनो, ब्राह्मणांनो आणि ब्राह्मणेतरीच्या हस्तारांनो, आपल्या सगळ्यांना हा जोडून विनंती आहे की हा खरा समता नायक आहे. हा समतेचा संदेश छत्रपती शिवाजी महाराजांचा या जयंतीच्या माध्यमातून तळागाळातल्या माणसापर्यंत जाणं अत्यंत गरजेचं आहे. हा सत्य इतिहास का लपवला गेला कळणं गरजेचं आहे. आणि म्हणून आपण सत्य स्वीकारलं पाहिजे. जी माणसं सत्य स्वीकारू शकत नाही, जी माणसं खऱ्या धर्माच्या पाठीमागे उभं टाकू शकत नाही, आचार्य रजनीश, ते आचार्य रजनीशाची भूमी आहे. आचार्य रजनीशाला प्रचंड बदनाम केलं गेलं. मी आचार्य रजनीशाचं 15 वर्ष अध्ययन केलेलं आहे. तेव्हा मी बोलतोय. कोरेगाव पार्कमध्ये मी 7-8 दिवस येऊन राहिलेलो आहे. तेव्हा मी बोलतोय. आचार्य रजनीश एका ठिकाणी असं म्हणतो की फक्त श्वास थांबला म्हणजे माणूस मरतो असं नाही, फक्त हृदय थांबलं म्हणजे माणूस मरतो असं नाही. जेव्हा जेव्हा सत्याच्या बाजूने उभं टाकण्याची वेळ येते तेव्हा तेव्हा आपण असत्याच्या बाजूने उभं टाकतो, तेव्हाही मरत असतो. जेव्हा जेव्हा खऱ्या धर्माच्या बाजूने उभं टाकण्याची वेळ आलेली असते तेव्हा धर्माच्या बाजूने उभं न टाकता अधर्माच्या बाजूने उभं टाकत असतो, तेव्हा तेव्हा आपण मरत असतो. हा आत्मा मरू न देणं हे आपला प्रत्येकाचं कर्तव्य. छत्रपती शिवाजी महाराज किती मोठा विचार
पण तुकडोजी महाराज सांगायचे, माणसामध्ये बंधन असतात, असायला पाहिजे, असू द्या. आपल्याला आपल्या देशाला सुंदर करायचं आहे, समाजाला सुंदर करायचं आहे, आपल्या परिसराला सुंदर करायचं आहे. म्हणून तुकडोजी महाराज म्हणतात, मतभेद होने पर भी मनभेद हो न पाए, चाहता भला सभी का गुरुद्वारा ये हमारा, चाहता भला सभी का मंदिर ये हमारा, चाहता भला सभी का मस्जिद ये हमारा. परंतु टीव्ही चॅनल उघडलं, सोशल मीडिया उघडली, पेपर उघडले, तर टोळ्या तयार झालेल्या देवाधर्माच्या नावावर. एक टोळी समोर येते, हिंदू धर्म खतरे में है, त्याच्या पाठीमध्ये टोळ्या होतात, दगड मोठे हातात. तिकडं कोणीतरी उभा टाकतो आणि म्हणतो मुस्लिम धर्म खतरे में है, त्याच्या पाठीमागे गुंडांच्या लुटारूंच्या शोषकर्त्यांच्या टोळ्या उभा टाकतात. छत्रपती शिवाजी महाराजांना कधीही कुठं असं केलं नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी शत्रूला दगा दिला, परंतु आपल्या मावळ्याला दगा दिलेला, मुस्लिम सैनिकांना दगा दिलेला एकही उदाहरण, घटना, प्रसंग इतिहासाच्या कुठल्याच पानावर आपल्याला पाहायला मिळेल. हा इतिहास लोकांच्या समोर का जात नाही? मित्र हो, आणखीन एक सांगतो. आज मी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं तैलचित्र पाहिलं, छत्रपती शिवाजी महाराजांचं तैलचित्र पाहिलं, तेव्हा माझ्या मनामध्ये एक घटना, प्रसंग तरुण गेली. पवार सर, पोलक सर, हे कोणाच माहिती, राजकारणी लोक कसं राजकारण करतात. कधीच कुणी काही उदाहरण देत नाही, कधीच कुणी काही उदाहरण सांगत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येक पत्राची सुरुवात करत असताना जय शिवराय असा शब्द लिहून आपल्या पत्राची सुरुवात केली. एवढं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजीला मानत होते. एवढंच नाही, जेव्हा जेव्हा राज्यघटना लिहित असताना अनेक अडचणी आल्या, थोडंसं नैराश आलं, उदासीनता आली, तेव्हा तेव्हा ते म्हणाले की माझ्यासोबत छत्रपती शिवाजी महाराजांचं लोककल्याणकारी 18 पगड लोकांचं आदर्श स्वराज्य माझ्या डोळ्यासमोर असल्यामुळे मला भारतीय राज्यघटना लिहिणं सोपं गेलं. अशा प्रकारचा गौरवोद्गार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काढला. एवढंच नाही तर महाडच्या 14 तळ्याचा सत्याग्रह करत असताना ज्या व्यवस्थेने छत्रपती शिवाजी महाराजांना शूद्र ठरवलं, त्या व्यवस्थेचा बदला घेण्यासाठी विवेकपूर्ण अशा प्रकारच्या महाडच्या 14 तळ्याचा सत्याग्रह जेव्हा त्यांनी सुरू केला, तेव्हा त्या बैलगाडीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो ठेवलेला होता. ज्या महात्मा गांधी सोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वैचारिक मतभेद होते, त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या गाडीमध्ये महात्मा गांधीचा फोटो ठेवलेला होता आणि घोषणा दे ही सगळी मंडळी महाडच्या 14 तळ्याच्या सत्याग्रहासाठी. वैचारिक मतभेद होते, पण राष्ट्रीय नेत्यामध्ये वैचारिक मतभेद असताना सुद्धा मनभेद नव्हते. हा संदेश आजच्या या महावितरण कार्यक्रमाच्या माध्यमातून आणि महापारेषण कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर जगभर गेला पाहिजे, याची आज जगाला सर्वात मोठी गरज आहे. मित्रहो, शत्रूची कबर बांधणारा आणि आपल्या मित्राची कबर आपल्या सिंहासनापेक्षा उंचीवर रायगडावर बांधणारा अशा प्रकारचा राजा आणि अशा प्रकारचं उदाहरण नेपोलियन बोनापार्टच्या इतिहासामध्ये सापडत नाही, माओ तुमच्या इतिहासामध्ये सापडत नाही, जॉर्ज वॉशिंग्टनच्या इतिहासामध्ये सापडत नाही, जुलियस सीझरच्या सापडत नाही, हिटलर, मुसोलिनी, कुठल्याही राजे रजवाडे सेनापती यांच्या इतिहासामध्ये अशा प्रकारचं उदाहरण सापडत नाही. हे मानवतावादाचं सगळ्यात मोठं उदाहरण आपल्या सगळ्याच्या समोर आहे. मित्रांनो, एक प्रसंग असा आहे, राजे सिंहासनावर बसलेले, बाजूला मदारी म्हणतात, राजे खुश आहे आणि महाराजांनी मदारी म्हणताना प्रश्न केला, मदारी आग्र्याहून सुटका करताना जीवाची काळजी लावून तू माझ्यासोबत होता, बोल तुला काय दे? जमीन जुमला, सरदारकी, पैसा अडका, सोनं चांदी, हिरे माणिक मोती, बोल तुला काय करायचं? तेव्हाच निष्ठावान स्वामिनिष्ठ मदारी मित्रचं इतिहास आपलं उत्तर आहे, राजे आपलं मला काही नको, फक्त 2 वेळा राज सिंहासनाची धूळ साफ करण्याचं काम मला द्या आणि तुमच्या चरणाजवळ मला जागा द्या. अशा प्रकारची स्वाभिमानी माणसं निर्माण करण्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना यश मिळालेलं आहे आणि अशा प्रकारच्या माणसामुळं छत्रपती शिवराय त्याचं स्वराज्य जगाच्या पुढे मोठं झालेलं आहे. हा आदर्श छत्रपती शिवाजी महाराजांना दाखवून दिलेला आहे आणि म्हणून हा आदर्श आम्ही तुम्ही जपला पाहिजे. जाती धर्माच्या पलीकडे येतो, गट तट राजकारणी सगळ्या दृष्टी पलीकडे येतो, आपले महापुरुष आपण समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. रायगडावरती फेरफटका मारत असताना अभियंता इंदोरकर यांची भेट झाली. गप्पा गोष्टी करत असताना राजाने विचारलं, हिरोजी इंदोरकर, या रायगडाचं पूर्ण बांधकाम झालेलं आहे, अत्यंत सुंदर अशा प्रकारचं बांधकाम झालेलं आहे, खुश आहे, बोला या रायगडावर कोण कोण येईल, शत्रू कुठून येऊ शकेल का? तेव्हा तो हिरोजी इंदोरकर, एक अत्यंत आदर्श आणि उत्कृष्ट अशा प्रकारचा अभियंता, तो म्हणाला की राजे, या गडावरती फक्त पडणारा पाऊस येऊ शकतो, या गडावरती हवा येऊ शकते,
या गडावरती झाडावरती कुठेतरी पक्षी येऊन थांबू शकतात, बाकी या गडावरती कोणीच येऊ शकत नाही. अशा प्रकारची रचना, अशा प्रकारचं बांधकाम आपण केलेलं आहे, त्याच्यामुळे घाबरून जाण्याचं कारण नाही आहे. तेव्हा बोल तुझी अपेक्षा काय, तुझी इच्छा काय. तेव्हा त्या अभियंत्याने, त्या इंजिनियरने मला एक छोटीशी इच्छा व्यक्त केली. तो म्हणाला की महाराज, जेव्हा केव्हा तुम्ही थकून भागून घ्याल तेव्हा या ठिकाणी जगदेश्वराचं मंदिराचं बांधकाम पूर्ण झालेलं आहे, त्याच्या पहिल्या पारीला शेवेत तत्पर हिरोजी इंदोरकर एवढंच नाव द्या. शिवाजी महाराज आश्चर्य वाटले. अरे हिरोजी, या प्रत्येक कणाकणावरती दगड धोंड्यावरती, त्या प्रत्येक मातीच्या कणावरती तुझं नाव कोरायला मी तयार. एवढं सुंदर रायगड तू बांधला, एवढी छोटी इच्छा काय व्यक्त करतो. तेव्हा हिरोजी इंदोरकरांना जे उत्तर दिलेलं आहे, निश्चितच इतिहासाची पानं मग तुम्हाला अस्वस्थ करणार आहे आणि आपला स्वाभिमानी जगातला महान इतिहास आपल्या सगळ्याच्या समोर मांडणार आहे. तेव्हा हिरोजी इंदोरकर असं म्हणाले, हिरोजी इंदोरकर असं म्हणाले की जेव्हा तुम्ही या, तुमच्या पायाची धूळ जेव्हा माझ्या मस्तकाला लागेल, त्या नावाला लागेल, तेव्हा माझ्या अंतरात्म्यातल्या सगळ्या यातना धन्य झालेल्या असतील आणि माझं जीवन सार्थकी लागेल असेल. अशा प्रकारचे स्वाभिमानी माणसं मावळे छत्रपती शिवाजी महाराज या मातीमध्ये निर्माण करू शकले. हा बलिदानाचा इतिहास, हा संघर्षाचा इतिहास आहे, कौर्याच्या विरोधामध्ये शौर्याचा इतिहास आहे, हा पराक्रमाचा इतिहास आहे, हा धैर्याचा इतिहास आहे. हा इतिहास समजून घेत असताना या ठिकाणी व्यवस्थानामध्ये दोघा तिघांनी बोलले, गायकवाड सर बाजूला आहे, त्यांनी बोलले छत्रपती शिवाजी महाराजांचं अष्टपैलू व्यक्तिमत्व नेमकं कसं होतं, काय केलं, अशा कोणत्या गुणवत्ता छत्रपती शिवाजी महाराजांकडे होत्या. त्याच्यातली सगळ्यात मोठी जगातली इतकं कुणाकडे नव्हती ती गुणवत्ता म्हणजे सगळ्यात मोठा नेतृत्व गुण. तळागाळातल्या शेवटच्या माणसाला हेरायचं, त्याचे ते गुण कोणते इतके बघायचं आणि त्याला त्या पद्धतीने काम द्यायचं. फेरफटका मारणारा, गमती जमती करणारा आपल्या सगळ्यांना गुप्त हे हिरोजी खरंच माहिती आहे. येसाजी करून का माहिती आहे, तिच्या सरदरीच नाव आहे, संभाजी कावजी अशी खूप माणसं आहेत. त्यांना हेरायचं, त्यांना मोठ्यातलं मोठं काम द्यायचं. ज्याची समाजात कसली कुठली ओळख नाही, उपेक्षित टाकून दिलेल्या समाजात ते तळागाळातली शेवटची माणसं छत्रपती शिवाजी महाराजांना लढायला तयार केली, त्यांचं नाव मोठं केलं, त्यांना मोठं कार्य केलं, त्यांच्यावर मोठ्या जबाबदाऱ्या केल्या. अनेक ठिकाणच्या किल्ल्याचे किल्लेदार करण्याचं काम शूद्राकडे ते काम छत्रपती शिवाजी महाराजांनी सोपवलं होतं. हे आदर्श नेतृत्व गुण छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातल्या इतर सगळ्या राजांपेक्षा वेगळा. त्याचा सगळ्यात महत्त्वाचा आणखीन एक अंगभूत गुण जर कुठला होता तर ते होतं नेतृत्वावर दातृत्व गुण होता. अनेक पद्धती चुकीचा इतिहास म्हणतात. एका इतिहासकाराला आम्ही आमच्या गावात बोलवत आहोत. तो म्हणाला की छत्रपती शिवाजी महाराजांना कुठेही मस्जिदीला देणगी दिलेली नाही, उलट मस्जिदीमध्ये शस्त्रास्त्र ठेवलं आणि बंड करायला लावलं आणि मुसलमानच्या विरोधामध्ये लढायला सुरुवात केली. अशा प्रकारचा चुकीचा आहे इतिहास औरंगाबादमध्ये मांडला गेला. तेव्हा आम्ही त्याला प्रमाणाच्या आधारे विरोध केला. मित्र हो, छत्रपती शिवाजी महाराजांनी काही ठिकाणच्या मंदिराला देणगी दिल्याचे उल्लेख इतिहासामध्ये आहे, मशिदीला देणगी दिल्याचे उल्लेख इतिहासामध्ये. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हिंदू मुस्लिमांचे विरोधक नव्हते, मुसलमान मराठ्यांचे विरोधक नाही. ही लढाई धर्माची नव्हती, ही लढाई जातीची नव्हती. याच्या पलीकडे जाऊन अन्याय अत्याचाराच्या विरोधामध्ये स्वाभिमानाची लढाई होती, आत्मभानाची लढाई होती, दुष्ट प्रवृत्तीच्या विरोधामध्ये सुष्ट प्रवृत्तीची लढाई होती आणि खऱ्या अर्थानं गरुळ केल्या गेल्या धर्मव्यवस्थेच्या विरोधामध्ये, राजव्यवस्थेच्या विरोधामध्ये छत्रपती शिवाजी महाराजची लढाई होती. आणि म्हणून त्याचा आदर्श गुण होता, आदर्श नेतृत्व, दातृत्व गुण होता. देत राहिले आयुष्यात, वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून ते देत राहिले. जेव्हा एखादा सैनिक युद्धभूमीवरती मारला जायचा, मृत्यू व्हायचा, तेव्हा त्याच्या कुटुंबांना पेन्शन योजना सुरू करणारा जगाच्या पाठीवरचा हा राजा आहे. ही जगामध्ये पेन्शन योजना आपलं कुठं सापडत नाही. नंतर ही योजना रशियाने उचलली, लंडनने उचलली, अनेक देशांनी योजनेचा अभ्यास केला आणि त्या ठिकाणच्या योजना राबवलेल्या. त्या सगळ्या लोकांच्या अगोदर या देशामध्ये पेन्शन योजना सुरू करणारा हा आगळा वेगळा राजा. मित्रांनो, शून्य व्याज दरानं जगाला शेतकऱ्यांना कर्ज देणारा अशा प्रकारचा राजा जगात कुठं झाल्याचा उल्लेख आपल्याला कुठेही सापडत नाही. व्यवस्थापनाचे जनक म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना पाहतो आणि खऱ्या अर्थानं 5000 वर्षाचा इतिहास असेल, शेकडो वर्षाचा इतिहास असेल, हजारो वर्षाचा इतिहास असेल. दाखला असं सांगतो की 10,000 वर्षाच्या इतिहासामध्ये कधीही कोणी पाण्यातलं आरमार उभं केलेलं नव्हतं. ते आरमार छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरती नोंदवला गेलेला आहे. हा जाजवर इतिहास आमचा तुमचा स्वाभिमान अनेक परीने वाढवणार. या देशामध्ये मुघल होते, प्रचंड मोठं साम्राज्य होतं, परंतु त्याला हे का सुचू नये. डोळे असणारी माणसं, दृष्टी असणारी माणसं काही किलोमीटरचं अंतर पाहू शकतात, परंतु ज्याच्याकडे दूरदृष्टी असते ती माणसं क्षितिजाच्या पलीकडचं शोध घेऊन काहीतरी आगळेवेगळे करू शकतात. अशा प्रकारचं मोठं स्वप्न बघणारे छत्रपती शिवाजी महाराज होते. आणि म्हणून एक अद्भुत अशा प्रकारचं शुद्धदूतच्या माध्यमातून, अनेक जलदूतच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांनी या मातीमध्ये खऱ्या अर्थानं आरमार उभं केल्याचा इतिहास निश्चितच या देशाचं नाव जागतिक पातळीवर घेऊन. एक व्हिएतनामचा लढवय्या
त्याची इच्छा होती की मेल्यानंतर माझ्या समाधीवर फक्त 2 वाक्य करा, छत्रपती शिवाजी महाराजाचा, हो ची मिन त्या व्हिएतनामच्या सरदाराचं नाव आहे, ते योद्ध्याचं नाव आहे. तो असं म्हणतो की मी मेल्यानंतर माझ्या समाधीवर 2 वाक्य कोरा, छत्रपती शिवाजी महाराजाचा एक मावळा या ठिकाणी चिर शांती घेतो आहे. म्हणजे जगाच्या कानाकोपऱ्यातल्या लोकांची प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराज होते. नेताजी सुभाषचंद्र बोसचा एक संदर्भ सांगणं अत्यंत महत्त्वाचं आहे. मित्रांनो, नेताजी सुभाषचंद्र बोस यांना डांबण्यात आलेलं होतं, सगळीकडून पहार होता. दररोज त्यांचे बंधू डबा घेऊन यायचे, ते जेवायचे, डबा परत करायचे. एके दिवशी बसले असताना त्यांच्या मनामध्ये एक कल्पना आली. ते आपल्या भावाला म्हणाले, दादा, दररोज तुम्ही जेवणाचा डबा घेऊन येता, उद्या डबा घेऊन येत असताना त्या डब्यासोबत छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र घेऊन मला वाचायचं. त्यांच्या भावाने डबा आणला, डब्यासोबत चरित्र आणलं, रात्रभर बसून चरित्र वाचलं. मनामध्ये एक वीज संपून गेली आणि दुसऱ्या दिवशी घटना घडली, जागतिक घटना आहे, आणि नेताजी सुभाषचंद्र बोस गुप्तपणे बाहेर पडाले. त्या तुरुंगातून ते पळून गेले. ही प्रेरणा नेताजी सुभाषचंद्र बोस यांना आग्र्याच्या सुट्टीच्या प्रसंगाच्या माध्यमातून मिळाली होती. प्रचंड मोठी प्रेरणा. नेताजी सुभाषचंद्र बोस नेहमी म्हणायचे, जेव्हा जेव्हा भारत देशामध्ये नैराश्य निर्माण झालेलं असेल, सगळीकडे अंधकार निर्माण झालेला असेल, तेव्हा तेव्हा महाऊर्जेचं काम जर कोणी करणार असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवनचरित्र करू शकतं. म्हणून नेताजी सुभाषचंद्र बोसने आग्रह धरला की भारतीय युवकांच्या समोर जेव्हा जेव्हा नैराश्य येईल तेव्हा तेव्हा त्यांच्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवनचरित्र उभं करा, म्हणजे ही सगळी पिलावं, हे सगळे युवक बंडून उभा टाकतील आणि या देशाला एक नवी व्यवस्था देऊ शकतील. अशा प्रकारचं स्वप्न नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी शिवचरित्राच्या माध्यमातून पाहिलं होतं. या दृष्टिकोनातून आजची शिवजयंती अत्यंत महत्त्वपूर्ण. मित्रांनो, इन्कलाब जिंदाबादच्या घोषणा देत होते कोण? भगतसिंग. ज्यांनी विचारलं, भगत इन्कलाब क्या होता? बार बार इन्कलाब जिंदाबाद ते नारे आप दे रहे हो, त्याचा नेमका अर्थ काय होता? तेव्हा भगतसिंग म्हणाला, इन्कलाब म्हणजे क्रांती, इन्कलाब म्हणजे परिवर्तन, इन्कलाब म्हणजे उठाव, इन्कलाब म्हणजे विद्रोह, आणि हे इन्कलाबची भाषा आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकलेली आहे. अशा प्रकारचं कोर्टामध्ये उत्तर देत असताना त्याच्या अवतीभोवती सगळे जे क्रांतिकारी होते त्यांनी टाळ्या वाजून घोषणा दिलेल्या होत्या. मेरा रंग दे बसंती चोला, मेरा रंग दे बसंती चोला, इस चोले को पहन शिवाजी खेले अपनी जान पर, आज इसी को पहन के निकला हम मस्तकों का टोला, मेरा रंग दे बसंती चोला, मेरा रंग दे बसंती चोला. त्या भगतसिंगाची प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराज होते. कदम कदम बढ़ाए जा, खुशी के गीत जाए जा, ये जिंदगी है कौम की तो कौम पे लुटाए जा, चलो दिल्ली जय हिंद, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा म्हणणारा या देशातला एक समर्पित महान क्रांतिकारी नेताजी सुभाषचंद्र बोस छत्रपती शिवाजी महाराज होते. एका शिक्षणप्रेमी माणसाने शिक्षण संस्था काढली, पैसा संपला, घरदार विकलं, बायकोचे दागिने विकले, मंगळसूत्र विकलं, घर सगळे कामं झालं. संस्था उभं करायच्या, संस्था उभा करायच्या. शिवाजी महाराजचं नाव दिलेली संस्था मला पूर्ण करायच्या. बांधकाम अर्धवट राहिलं होतं, काय करावं प्रश्न पडला. एका खूप मोठ्या व्यापाऱ्याकडे ते गेले, हात जोडले, विनंती केली, संस्थेला पैसा कमी पडला, काहीतरी आम्हाला मदत करा. त्या माणसाने कोरा चेक त्या व्यक्तीच्या समोर ठेवला आणि म्हणाले, तुम्हाला जेवढा काही आकडा लिहायचा असेल तरी लिहा, मी तेवढे पैसे द्यायला तयार आहे, परंतु माझी एक विनंती की छत्रपती शिवाजी महाराजांचं तुमच्या संस्थेला दिलं नाव बाजूला करा, माझ्या बापाचं नाव लावा, माझं नाव लावा, तुम्हाला मी लाखो रुपये द्यायला तयार आहे. त्यावेळी त्या महापुरुषाचं वाक्य आहे, एखाद्या वेळेस वेळ पडली तर मी माझ्या बापाचं नाव बदलेन, परंतु माझ्या शिक्षण संस्थेला छत्रपती शिवाजी महाराजांचं दिलेलं नाव मी कदापि बदलू शकणार आहे. अशा प्रकारचं वक्तव्य करणारा, ताण्या वस्तीवरती जाऊन शेकडो शिक्षण संस्था काढून या मातीला खऱ्या अर्थानं शैक्षणिकदृष्ट्या समृद्ध बनवणाऱ्या कर्मवीर भाऊराव पाटील अण्णाच्या आदेशात हे घटना आम्हाला तुम्हाला खऱ्या अर्थानं चेतवते, पेटवते, उभं करते. अशा प्रकारची माणसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रातून जेव्हा निर्माण होतात तेव्हा हा खरा खरा आदर्श इतिहास आपण जपला पाहिजे, तो वाढवला पाहिजे. आदर्श जन्माला येत नसतात, आदर्श जन्माला घालावे, ते निर्माण करावं लागतात, ते उभे करावं लागतात आणि खऱ्या अर्थानं त्याला पुढे घेऊन जावं लागतं. यासाठी जयंती असते. जयंतीमध्ये महापुरुषामध्ये एकमेकांमध्ये भांडण लावणं, जातीपातीमध्ये भांडण लावलं, गटातटामध्ये भांडण लावणं, एकमेकाच्या पक्षामधल्या माणसामध्ये भांडण लावलं आणि या देशाची चिरफाड करणं, ही व्यवस्था बिघडवणं, हा देश नाचवणं, हे महापाप ज्यांनी केलेलं आहे. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवनचरित्र पुन्हा पुन्हा वाचणं का गरजेचं आहे हे समजून घेणं अत्यंत अत्यंत महत्त्वाचं. आणि या सगळ्या इतिहासाच्या पाठीमागं वीर पत्नी राजमाता राष्ट्रमाता जिजाऊचं संस्काराचे योगदान.
आईची मांडी हे बालकाचं पहिलं विद्यापीठ असतं. फक्त शिवरायाचेच ते विद्यापीठ नव्हतं, अख्ख्या सगळ्या मावळ जातीचं, सगळ्या मावळ्यांचं, आमचं तुमचं ज्ञानाचं विद्यापीठ म्हणजे खऱ्या अर्थानं राष्ट्रमाता जिजाऊ. त्या राष्ट्रमाता जिजाऊचा मालिकाही बंद पाडल्या जात असतात. ते प्रचंड दुर्दैव आहे. घराघरात प्रत्येकाच्या मनापर्यंत, प्रत्येकाच्या हृदयापर्यंत राष्ट्रमाता जिजाऊ पोहोचल्या पाहिजे. या देशामध्ये राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ झाल्या नसत्या, या देशामध्ये ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले झाल्या नसत्या, तरच सगळ्या महिला जाती धर्माच्या झाल्या नसत्या, तर या देशातल्या युवकाला, या देशाला शिक्षणाचं वळण मिळालं नसतं. या समंत प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधामध्ये, अंधश्रद्धेच्या विरोधामध्ये बंडकरून ही माणसं टाकली होती. अलीकडचा काळ प्रचंड वाईट आहे, प्रचंड वाईट आहे. एक दोन उदाहरणं देतो. असं म्हटलं जातं की शेकडो बॉम्ब टाकून समाजाचं, देशाचं जेवढं नुकसान होणार नाही तेवढं जास्त नुकसान या देशामध्ये अंधश्रद्धांनी केलेलं आहे, शोषणाने केलेलं आहे, दैववादाने केलेलं आहे, प्राणवादाने केलेलं आहे. 2-3 चालत्या जगातली उदाहरणं देतो. तुम्ही यूट्यूबवर जा, बटन दाबा, तुमच्यासमोर काय येतं. असंच एका दिवशी यूट्यूब पाहत होतो, एक बटन दाबलं, भागवत कथा सांगणारा व्यक्ती काय सांगतो. ज्याने देवाधर्माच्या नावावरती, रामायण महाभारताच्या नावावरती, त्या धर्मशास्त्राच्या नावावरती या समाजात चांगलं काम केलं, मूल्यांची निर्मिती केलेली आहे, त्या सगळ्यांच्या चरणावरती दंडवत घालून, त्यांचा सन्मान करून, त्यांच्या कार्याला शुभेच्छा देऊन हे उदाहरण सांगतोय. कृपया माझ्याबद्दल कोणी गैरसमज करून घेऊ नका. मी कुठल्या जातीपातीच्या गटातटता, कुठल्या पक्षाचा माणूस नाही. एक निखळ अशा प्रकारचा प्रामाणिक भाव घेऊन मी तुमच्या महामंडळाच्या समोर आलेलो. हे उदाहरण सांगत असताना कदाचित कोणाच्या भावना दुखवल्या असतील तर मी अंतकरणापासून क्षमा मागायला तयार आहे. क्षमा मागूनही आपल्या आत्म्याचं समाधान होत नसेल तर तुम्हाला काय करायचं ते करा, कोर्टामध्ये टाका. आपण कोर्टामध्ये जगात कुठेही लढायला तयार आहोत. तसा ते साध्य करीती सायास कारण अभ्यास तो काम करणे खंडन पाकण ही व्यवस्था कुठेतरी संपली पाहिजे, हा तुकारामाचा विचार होता. आणि खऱ्या अर्थाने सत्य असत्याशी म्हणे गेले ग्वाही, मानी येला नाही बहुमता, या भावनेतून तुकारामानं आपलं सगळं आयुष्य या समाजाच्या विकासासाठी, धर्मासाठी समर्पित केलं होतं. त्यामुळे आम्हाला कधी कोणाची भीती वाटत नाही. प्रसंग असा आहे जीवी चॅनलवर बघा, तो भागवतकार कथा सांगताना म्हणाला की भागवत कथेवर बोलण्याचा अधिकार फक्त ब्राह्मणांचा आहे, बाकी कोणीही भागवत कथा सांगू शकत नाही. महिलांनी तर अजिबात नाही, ते पाप आहे. अशा व्यवस्थेमध्ये 21व्या शतकामध्ये विज्ञानाचं युग, तंत्रज्ञानाचं युग, माहितीचं युग आणि संपूर्ण जग आतून बाहेरून बदललेलं असताना अशा प्रकारची वक्तव्य जेव्हा समाजामध्ये बोलली जातात तेव्हा माझ्यासारख्या हिंदू धर्मातल्या व्यक्तीचं काळीज उठून निघतं. हे लोकांना आपण आपल्या घरातली भान साफ केली पाहिजे. त्याला जगमान्यता नाही, याला मानवतेची मान्यता नाही. मित्रांनो, जो धर्म व्यक्तीच्या विकासाच्या आड येतो, जो धर्म व्यक्तीच्या विकासाला पूरक नाही, तो धर्म धर्मच असू शकत नाही. जो धर्म या धर्माच्या विचारातून माझ्या कुटुंबाचा जर विकास होणार असेल तो धर्म मी मान्य करत नाही. ज्या धर्माच्या माध्यमातून माझा समाज कसा तळला जाणार असेल आणि माझ्या समाजाची उन्नती होणार नसेल तर त्या समाज व्यवस्थेमध्ये या धर्माचं काहीही काम नाही, या राष्ट्रामध्ये धर्माचं काही काम नाही. आणि म्हणून जेव्हा सत्याची लढाई सुरू होते तेव्हा आम्ही तुम्ही पुण्या बाजूने उभं टाकणार हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. नाहीतर महाभारताला कधीही सुरू होऊ शकते. तुम्ही कौरवाच्या बाजूने उभं टाकणार की तुम्ही पांडवाच्या बाजूने उभं टाकणार. प्रत्येकाला जीवन जगत असताना जीवन जगण्याची एक भूमिका असणार त्यात गरजेचं आहे. नाहीतर कुठेतरी आम्ही तुम्ही सगळे कुठेतरी त्या बांधकामातल्या गोळ दगडासारखे टाकून दिले जाऊ शकतो आणि कारभार आणि समाजबाह्य होऊ शकतो. हा जो विनंती आहे की अशा प्रकारचे विचार जेव्हा समाजामध्ये मांडले जातात तेव्हा आम्ही तुम्ही काय विरोध करत नाही. मी हिंदू असून याचा विरोध करतो. हे होणं अत्यंत गरजेचं आहे. लढणारी माणसं तयार झाली पाहिजे, वाचणारी माणसं तयार झाली, बोलणारी माणसं तयार झाली पाहिजे आणि खऱ्या गोष्टीचा प्रचार प्रसार करणारी माणसं समाजाला निर्माण झाली पाहिजे. दुसरं एक उदाहरण तुम्हाला देतो. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही कुठलं पंचांग बघितलं नाही, कधी कुठलं ज्योतिष बघितला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांची जवळपास सगळी युद्ध अमावस्येच्या रात्री घडली, मुसळधार पावसामध्ये झाले, विजा कोसळत असताना झाले. हा जागेवर इतिहास आमच्या तुमच्या समोर असताना आजही 21व्या शतकामध्ये जेव्हा आपण अंधश्रद्धेला बळी पडतो, एखादा मुलगा इकडे येतो म्हणतो आई मी ऑलिम्पिकमध्ये चाललो, आशीर्वाद दे. ती आई म्हणते ऑलिम्पिकमध्ये जा, जिंक, पण बाळा ठेस लागेल बरं त्याला जखूनच. अशी म्हणणारी माणसं ऑलिम्पिकमध्ये पदक घेऊ शकत नाही. खूप मोठे कसलेले पैलवान असतात. आई म्हणती बाळा त्या बसन वाटेला समोरून जात असताना नारळ उठून टाकलंय, त्याच्यावर पाय टाकून जाऊ नकोस बरं. मग ऑलिम्पिकमध्ये खेळायला निघलेला आमचा कुस्तीगीर अलीकडेच थांबतो, नारळावरून पाय टाकून पलीकडे जाऊ शकत नाही. ही व्यवस्था या देशाला विज्ञानाकडे घेऊन जाणारी नाही, अधोगतीकडे घेऊन जाणार आहे. त्या निमित्तानं आपण कुठेतरी हे समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. परीक्षी काढणारा महाराज खूप प्रसिद्ध झाले. खरं तर मी आव्हान करतो या ठिकाणचे जे कार्यक्रमाचे अध्यक्ष नाळेसाहेब असतील, पवारसाहेब असतील, कोणतं कुठलाही व्यक्ती माझ्यासमोर आणा, त्याच्या आयुष्यातल्या 10 घटना मी सत्य सांगतो. 5 लाख रुपये घेतो जाहीर कार्यक्रम तेव्हा मी 5 लाख रुपये घेतो. अशा गोष्टीची देशाला आम्हाला तुम्हाला गरज नाही.
रामकृष्ण परमहंस एक निरक्षर व्यक्ती आमटे बहादूर ते असं म्हणतात की पंचांगामध्ये गाडवावर पाऊस, धोब्यावर पाऊस, झाडावर पाऊस सांगितलेला असतो. ते पंचांग पिळून काढलं तरी त्या पंचांगामधून 2-3 पावसाचे थेंब, पाण्याचे थेंब सुद्धा करू शकणार नाही. अशा प्रकारचं तत्वज्ञान देणारा रामकृष्ण परमहंस वेळीच समजून घेतला पाहिजे. हे खरे धर्म होते. एक बाई मला सांगत होती, सर एका खूप मोठ्या महाराजाच्या दर्शनाला मी गेले, टोळ्याच्या टोळ्या हजाराच्या संख्येने लोक होते. मी समोर गेले, 100ची नोट काढले, महाराजच्या पाया ठेवले, सगळेच ठेवत होते म्हणून मीही 100ची नोट ठेवली. महाराजांनी वाकडं बघितलं, आशीर्वाद दिला नाही. दुसरी बाई आली, तिने 500ची हिरवीगार नोट काढली, महाराजाच्या चरणावरती ठेवली, डोकं टिकवली आणि महाराजांनी महाराज आशीर्वाद द्या. महाराजांनी आभाळभर मोठा आशीर्वाद दिला. अशी माणसं आमच्या तुमच्या जीवनाचा उद्धार करतील, समाजाचा उद्धार करतील, राष्ट्राचा उद्धार करतील हे कदापिही संभव नाही. आणि म्हणून तेव्हा आणि कधी आम्ही तुम्ही अंधश्रद्धेच्या गर्दीतून, या व्यवस्थेच्या गर्दीतून बाहेर पडणार आहोत. ज्या माणसामध्ये व्यवस्थेच्या विरोधामध्ये लढण्याची धमक नाही, ज्या माणसामध्ये व्यवस्थेच्या विरोधामध्ये बंड करून उभं टाकण्याची धमक नाही, जो माणूस दगड घेऊन व्यवस्थेच्या विरोधामध्ये लढत नाही, जी व्यवस्था चांगली आहे त्याचा सन्मान आपण करूया, जी व्यवस्था घुसटलेली आहे त्या व्यवस्थेच्या विरोधामध्ये आपण उभं टाकलं पाहिजे. जुने जाऊ द्या मरणा लागूनी, जाळू नये किंवा करून टाका. त्या व्यवस्थेच्या विरोधात बंड करण्यासाठी आम्ही तुम्ही कुठेतरी पुढायला पाहिजे. पत्थर पूजे हरी दिले तो मैं पूजू पहाड, ताकी चाकी भली विषय ठाय संसार. मुंड मुंडाय हरी दिले तो सब कुछ नाही मुंडाय, बार बार मुंडते भेद वैकुंठच्या. या सगळ्या कर्मकांडाच्या विरोधामध्ये खऱ्या महात्म्याने जो संदेश दिलेला आहे तो संदेश अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजचे खरे गुरु संत तुकाराम महाराज असताना इतिहासामध्ये कुठेही कसलाही खरा प्रामाणिक दाखला नसताना आजच्या व्यवस्थेमध्ये मोठी मोठी माणसं, जबाबदार माणसं, देश चालवणारी माणसं, मुख्यमंत्र्यांसारखी माणसं आणि या देशाचे प्रमुख नेते जेव्हा चुकीचा इतिहास लोकांच्या समोर जाहीर करतात तेव्हा डोळ्यात अश्रू की असं का व्हावं, का आग्रह करतात, कशासाठी आग्रह करतात. जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे, जे बरोबर आहे ते बरोबर आहे. माझं ते चांगलं असं नको, चांगलं ते माझं ही भावना आमच्या तुमच्या मनामध्ये कधी जन्माला येणार आहे. जाहीरपणे कार्यक्रम करतो कुठलंही आता या तुमच्या अंतरात्म्यात त्या 10 गोष्टी खऱ्या. कोयाची वाडी म्हणून माझ्या गावाजवळचं गाव आहे. एका अनोळखी माणसासमोर बोलवलं, त्याच्या आयुष्यात 10 घटना सांगितल्या. तो भारावून गेला, डोळ्यातून आंसू करायला लागला, पैसे काढून माझ्या पायावर ठेवायला लागला. मी म्हटलं समाजाला याची गरज नाही. कर्मकांडाच्या विरोधामध्ये उभं टाकलं पाहिजे. प्रचंड मोठं शोषण त्या माध्यमातून होतं. शेकडो बॉम्ब टाकून या व्यवस्थेचं जेवढं नुकसान झालं नाही त्या दैववादन झालं. इतिहासाचा दाखला देतो. सिंधू बंदी, मोठ्या पुराणामध्ये, पद्मपुराणामध्ये, अनेक ग्रंथामध्ये एक श्लोक, समुद्र ओलांडून कधीही आपण बाहेर जाऊ. एकच विचार, चुकीचा विचार या समाजाचं, या देशाचं किती मोठं नुकसान केलंय हे गांभीर्यानं घेणं अत्यंत गरजेचं आहे. समुद्र ओलांडून कधीही कुणी बाहेर जाऊ नये. हजारो वर्षाच्या भारताच्या इतिहासामध्ये एकही मायकापूत असा जन्माला आला नाही की 7 समुद्र ओलांडून जाऊन परकीय देशात जाऊन तिथं साम्राज्य निर्माण करणं, सत्ता निर्माण करणं हे भारतीयाला का जमलं नाही. का आमचा मेंदू, आमचा विवेक अपाहिज केला गेला, अपंगत्व आलं आणि आमच्या विचारात विवेक नाही. त्याच्यामुळं आम्ही मृतपणा अशा प्रकारच्या देशामध्ये जगलो, वाढलो, इथेच संपलो. आमच्यामध्ये पराक्रमाला खऱ्या संधी मिळाली. परंतु हजारो 5-10 हजार वर्षाच्या इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे असं एक व्यक्तिमत्व होऊन गेलं की ते होळीत बसले, समुद्र ओलांडून दाखवला, अवतीभोवतीच्या काही गावामध्ये युद्ध केली, ते गावं हस्तगत केली, आरमान उभं केलं आणि भारताच्या 10,000 वर्षाचा इतिहास बदलून टाकला. ही विचाराची ताकद. जेव्हा माणूस स्वतंत्रपणे स्वतःच्या बुद्धीनं जेव्हा विचार करायला लागतो तेव्हा सदैव बुद्धीचा जन्म डोक्याला होतो. ग्रंथ म्हणतात म्हणून सत्य नाही, साधुसंत म्हणतात म्हणून सत्य नाही. जे सत्य आहे त्या सत्याचा शोध घेतला पाहिजे, चिकित्सा केली गेली पाहिजे, त्याच्या खोलात गेला पाहिजे आणि सत्याचा स्वीकार केला पाहिजे. यातून वैज्ञानिक जन्माला येत असतात. एडिसन याच्यातून जन्माला आला, न्यूटन याच्यातून जन्माला आला, आईन्स्टाईन याच्यातून जन्माला आला, अनेक जगात शास्त्रज्ञ याच्यातून जन्माला आले. त्या विचाराची आवाज तुम्हाला प्रचंड मोठी गरज आहे. आता पवार सर सांगत होते, या ठिकाणी नाळेसर सांगत होते की कशा प्रकारची व्यवस्था, कशा प्रकारचं मॅनेजमेंट. युद्ध हाताळण्याचा संकेत काय होता, युद्ध जिंकल्यानंतर संकेत काय होता, तह होतानाचा संकेत काय होता, संकटात सापडल्यानंतरचा कशा पद्धतीचा जाळ केला पाहिजे, कशा पद्धतीत दूर केला पाहिजे, ही सगळी तंत्र व्यवस्था त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी विकसित केली होती. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे न्यूटन, आईन्स्टाईन जगाच्या सगळ्या शास्त्रज्ञाचा मेंदू होता, सगळ्या धर्मगुरूंचा मेंदू होता, सगळ्या शास्त्रांचा मेंदू होता. परिपूर्ण अशा प्रकारचा पृथ्वीतलावरचा जर माणूस कोण असेल तर माझ्या दृष्टिकोनातून छत्रपती शिवाजी महाराज. त्या विचारासाठी आणि म्हणून समता नाही, जातीपातीच्या पलीकडे जाऊ खऱ्या अर्थाने या मातीमध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाची गंमत आहे, जेवढे काही राजे रजवाडे झाले, एम्पायर झाले, शहा झाले, बादशाह झाले,
जेवढे जेवढे किंग झाले, नवाब झाले, सरदार झाले, सम्राट झाले, या सगळ्यांच्या पाठीमागचा इतिहास जेव्हा आपण तपासून बघतो तेव्हा त्या सगळ्यांच्या पाठीमागे कुठेतरी वारसा होता, संपत्ती होते, उद्योगधंदे होते, लुटारूच्या टोळ्या होत्या, त्याच्या पाठीमागे सत्तेचा वारसा होता. त्या सगळ्यांनी त्याच्या बळावरती राज्य उभा केली, राज्य मोठी केली आणि जगभर गुलामीचं राज्य निर्माण केलं. सत्ता, संपत्ती आणि स्त्रियांचा भोग घेण्यामध्ये सगळे राजे नष्टूल झाले. या मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजच्या पाठीमागे काही नव्हतं. एका जहांगीराचा मुलगा, 1-2 किल्ले, काही अवतीभोवतीचा परिसर, मुठभर लोकांच्या बळावरती, जगाच्या मानानं, इतर सगळ्या शाळेच्या मानानं ही गोष्ट निश्चित खरी आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य हे मोठं नव्हतंच, छोटंच होतं. परंतु मूल्य जगाच्या पाठीवर सगळ्यात वरची आणि मोठी होती. मूल्यांच्या बाबतीत छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना करण्यासोबत होऊ शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराज भातृत्वाचा भाव, छत्रपती शिवाजी महाराज वक्तृत्व 4 मिनिटात 5 मिनिटात ते बोलायचे, निर्णय बोलायचे, निर्णय घ्यायचे, दिशा द्यायचे, दशा बदलून टाकायचे. अशा प्रकारचं 4-5 मिनिटाचं वक्तृत्व हे जगातलं महान वक्तृत्व आहे. मला त्याच्यापेक्षा मोठं वक्तृत्व कोणाचं वाटत नाही. हे अशा प्रकारचं भातृत्व होतं. तो आदर्श पिता होता, आदर्श पुत्र होता, आदर्श बंधू होता. ही सगळी मूल्ये आदर्श त्यांनी जाणून बुजून निर्माण केली होती आणि हे सगळे संस्कार राष्ट्रमाता राजमाताची जेवण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये. 1-2 घटना सांगतो आणि विषयाकडे वळतो. मित्र, का समजून घेणं गरजेचं आहे छत्रपती शिवाजी महाराज? छत्रपती शिवाजी म्हणजे मूल्य, जीवनाची तत्व. कोणती तत्व? छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे संघर्ष. पाहिजे आपण म्हणावं, संघर्ष. श्वास घ्यायला वेळ नाही. एक क्षण चुकला, एखादं नियोजन चुकलं असतं तर स्वराज्य खाली झाला. एवढ्या प्रचंड अस्तव्यस्ततेमध्ये आपल्याला सांगितलं इतिहास जरा समोर आला. परंतु छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे फक्त युद्ध नव्हे. जिथे कुठे आपण जातो घोड्यावर बसलेले छत्रपती शिवाजी महाराज, तलवार घेतलेले छत्रपती शिवाजी महाराज, एवढे छत्रपती शिवाजी महाराजचे पुतळे आपल्याला दाखवले जातात. हे दुर्दैव आहे. ही व्यवस्था कुठे बदलली गेली पाहिजे. अहो, एवढं मोठं सामाजिक कार्य केलं आहे, एवढं मोठं धार्मिक कार्य केलं आहे, एवढं मोठं सांस्कृतिक काम केलं आहे, एवढं मोठं परिवर्तनाचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं आहे. सामाजिक कार्यामध्ये, धार्मिक कार्यामध्ये एक घटना या ठिकाणी सांगणं गरजेचे आहे. जेव्हा बजाजी निंबाळकरला मारून मुसलमान करण्यात आलं, कुली खान, नेताजी पालकर त्याचं कुली खान मुस्लिम समाजामध्ये गेल्यानंतर नेताजी पालकरला बळजबरीनं पकडून मुस्लिम करण्यात आलं, तेव्हा लोक त्यांना नावे ठेवू लागले, त्याला चिडवू लागले, त्याचा अपमान करू लागले, नको ते शब्द वापरले, ते शब्द इथे न वापरणार. जेव्हा ते पळून आले आणि शिवाजी महाराजांची भेट झाली, त्यांनी जेव्हा विनंती केली तेव्हा धार्मिक कार्यामध्ये कधीही, हिंदू धर्मामध्ये, आपल्या देशामध्ये कधीही कोणी आजपर्यंत हस्तक्षेप केला नाही. तुम्ही रामाचा इतिहास करून बघा, रामाने कधीही कुठे धार्मिक कार्यामध्ये हस्तक्षेप केला नाही आजपर्यंत. इथेपर्यंत एक प्रश्नाचा अपवाद होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी धार्मिक कार्यामध्येही हस्तक्षेप केला आणि धर्माची व्यवस्था चांगली, समृद्ध आणि अजून अधिक बलवान कशी होईल या दृष्टिकोनातून प्रयत्न केला. आणि त्यांनी स्वतः त्या ठिकाणी समोर बसून एक विशिष्ट प्रकारचा धर्मशुद्धीचा विधी करून घेतला आणि बजाजी निंबाळकर, नेताजी पालकरला हिंदू धर्मामध्ये शुद्ध करून घेतलं. कारण या दोघांनी प्रचंड मोठं काम या मातीमध्ये केलेलं आहे, स्वराज्यासाठी केलेलं. एवढंच नाही, छत्रपती शिवाजी महाराजांनी आपली मुलगी बजाजी निंबाळकर यांच्या मुलाला जीव केलेली आहे. जात पात शिवाजी महाराजांनी मांडली. जात कोणती पोसू नका, धर्म कोणता पोसू नका, उद्यानातील फुलास त्यांचा रंग कोणता पोसू नका. हे कुठेतरी या निमित्तानं हा खरा शिवाजी आपण समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. मित्रांनो, शेतामध्ये जेव्हा आपण बघतो तिथं काही शेतकऱ्याची मुलं असतील, मला निश्चित माहिती आहे कोलमचा शेतकऱ्याचा मुलगा असेल, फाटकी तुटकी चप्पल घालून शेतामध्ये जातो, बंधाऱ्यावर जातो, शेती बघतो, इथं आले की जरा टॉप टिप टाय वगैरे घालून टोकरे घालून येतात. खरं आहे ना? तुमच्या मनात ओळखलं नाही मी, मला 1000 रुपये द्यायला पाहिजे, किमान 1000. घर पण सारा होता, शाळा पण सारा होता. ते करत करत तुम्ही गरिबीतून प्रतिकूल परिस्थितीत परत आलात आणि इथं एवढा मोठा अधिकारी म्हणून ही सगळी व्यवस्था तुम्ही पाहताय. जी व्यवस्था आहे ती अजून अधिक चांगली व्हावी, ती कुरबडून पडू नये म्हणून आपलं नाव सुद्धा खूप सुंदर आहे सर, कोलप सर आहे. व्यवस्था कुरबडू द्यायची नाही, ही जबाबदारी आपल्यावरती आहे. या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय अंकुशी नाळे साहेब खूप मोठ्या पदावर, महापारेषण असेल, महावितरण असेल, ही सगळी व्यवस्था ते सांगत आहे. या व्यवस्थेवरती खूप चांगल्या पद्धतीचा विधायक रचनात्मक अंकुश त्यांनी निर्माण केलेला आहे. नाव हे अंकुश आहे. आणि फक्त महावितरणाशी त्यांची नाळ नाही आहे, महापारेषणची त्यांची नाळ नाही आहे, इथल्या प्रत्येक विविध संघटनेच्या कर्मचाऱ्याच्या हृदयाशी नाळ जोडण्याचं काम खऱ्या अर्थानं माननीय अंकुशी नाळे साहेबांनी केलं.
ही व्यवस्था पूर्ण बदलून टाकलेली आहे आणि खूप सुंदर चांगली महाराष्ट्रातली व्यवस्था पुण्याच्या या नगरीमध्ये, या पुण्यवान नगरीमध्ये माननीय अंकुश नाळे साहेबांनी आपल्या उत्तम नेतृत्वाच्या बळावरती छत्रपती शिवाजी महाराज वाचला आहे म्हणून हे सगळं शक्य झालं आहे. आणि म्हणून टाळ्याच्या गजरामध्ये ही अत्यंत सुंदर व्यवस्था निर्माण करणाऱ्या माननीय अंकुश नाळे साहेबांचा आपण या ठिकाणी हार्दिक स्वागत करूया. माननीय अनिल कोलक साहेबांचा आपण या ठिकाणी अत्यंत त्याच्या कार्याचा गौरव केलेला आहे. मित्रांनो, एक खूप आगळं वेगळं व्यक्तिमत्व माननीय राजेंद्रजी पवार, तैलचित्र आणि त्याचे उद्घाटन, एक आगळा वेगळा विचार मला थोडीशी खंत वाटते. भारतातला आणि जगातला छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला पुतळा पुण्याच्या शिवाजी नगरमध्ये बसवला. हे असं का हो मला कळत नाही. कृपया वाईट मानून घेऊ नका, कृपया दुःख मानून घेऊ नका, अस्वस्थ होऊ नका. मी बरं बोलणारा व्याख्याता नाही आहे, मी खरं बोलणारा आहे. अरे संपूर्ण जगाला वैभव वाटावं अशा प्रकारचा छत्रपती शिवाजी महाराज, परंतु छत्रपती शिवाजी महाराजाचा पुण्यामध्ये पुतळा उभा करत असताना त्याला का विरोध केला जावा, ह्या प्रवृत्त्या का जन्म घेतात, का वाटतात, ह्या प्रवृत्तीची आज देशाला गरज नाही. त्या लोकांनी ही प्रवृत्ती बाजूला करावी, या लोकांनी हृदय मोठं करावं आणि एकमेकाच्या छातीला छाती लावून, एकमेकाच्या गळ्याला गळ्यावरून, एकमेकाला हृदयाची मिठी मारून या देशाला अजून अधिक सुंदर करण्यासाठी आपण छत्रपती शिवाजी महाराज घरादारापर्यंत पोहोचूया, हृदयापर्यंत पोहोचूया, प्रत्येक माणसापर्यंत पोहोचूया. नाहीतर हा देश संवेदनाहीन होईल. संत तुकाराम महाराज असतील, शिवाजी महाराज असतील, गाडगेबाबा असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बसवण्ण असतील, बुद्ध असेल, चार्वाक असतील, कृष्ण असेल, या सगळ्या लोकांनी खऱ्या अर्थानं समाजाची वेदना ओळखली. पण दुर्दैव या देशाचं भागवत हेटे साहेब की ज्याला वेदना कळली नाही त्यांच्या हातामध्ये लिखाणाचे शस्त्र आले, अस्त्र आले आणि त्यांनी वेद निर्माण केला. ज्यांना वेदना कळाली ते मुके झाले, त्यांना लिहिता आला नाही, त्यांना बोलता आलं नाही. वेद या शब्दाचा व्याकरणशास्त्रानुसार अर्थ होतो ज्ञान. वेद या शब्दाचा व्याकरणशास्त्रानुसार अर्थ होतो जाणीवा. वेद या शब्दाचा अर्थ होतो दुःख आणि वेदना. ज्याला कळले नाही त्याने वेद लिहिले असं म्हटल्यास वावकं वाटत नाही, दुःख वाटत नाही. आणि त्याच्या पलीकडे जाऊन बोलताना मी असं म्हणेन की जोपर्यंत आपल्याला एकमेकाला एकमेकाची वेदना कळणार नाही तोपर्यंत वैयक्तिक जीवनामध्ये, कौटुंबिक जीवनामध्ये, सामाजिक जीवनामध्ये, राष्ट्रीय जीवनामध्ये क्रांती होऊ शकत नाही. म्हणून पहिल्यांदा एकमेकाला व्यक्ती कळले पाहिजे. तुमच्या सुखामध्ये मी सहभागी होतो, माझ्या सुखामध्ये तुम्ही सहभागी व्हा. तुमच्या दुःखामध्ये मी सहभागी होतो, तुमच्या दुःखामध्ये मी आणि माझ्या दुःखामध्ये तुम्ही सहभागी झाले पाहिजे. ज्ञानेश्वर माऊलींनी खूप सुंदर ओळीची रचना केलेली आहे. ए हृदयीची ते हृदय, ते हृदयीची हृदय, हे हृदय एक होणं म्हणजे वैश्विक माणूस बनणं. याला कोणाचा विरोध नसावा असं मला वाटतं. नुसती वेदना करून उपयोगाचं नाही, याच्या पुढे जाऊन खऱ्या अर्थानं एकमेकाची संवेदना आपण समजून घेतली पाहिजे. वेदना जाणावयाला जागवू संवेदना, सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना. ही आराधना म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन कार्याचा खऱ्या अर्थाने बरोबर. नुसत्या वेदनेवर भागत नाही, नुसत्या संवेदनेवर भागत नाही, एकमेकाच्या वेदना एकमेकाच्या सोबत घेऊन सहजीवन जगण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन चरित्र अत्यंत आवश्यक आहे. या देशाला भवितव्य देत असेल, स्वतःला घडवायचं असेल, कुटुंबाला घडवायचं असेल, स्वतःला उभं करायचं असेल, अनेकाला उभं करायचं असेल तर खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराज आणि इतर सर्व महापुरुषांचं जीवन चरित्र वाचणं, समजून घेणं, त्यांच्या जीवन कार्याच्या मार्गावरती एक एक पाऊल टाकत पुढं जाणं 100% नाही 1% जरी आपण हे करू शकलो तर खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवनचरित्र आपलं समजलं आणि ही जयंती खऱ्या अर्थानं सफल झाली असं मला या ठिकाणी वाटतं. तसा वेळ झालेला असेल, जो नियोजित वेळ मला 1.5 तासाचा दिलेला आहे. मला वाटतं किती बोललो आपण, किती वेळ ऐकायला माहीत नाही. 1-2 उदाहरणं सांगून मी विषयाला छोटा मध्ये जाता जाता सांगायचं होतं, राहून गेलं ते सांगून म्हणतो. एका गावामध्ये स्वच्छता अभियान चालू होतं. अनेक आमदार खासदार येत होते, मंत्री येत होते. गाव सगळा साफ केला चाललेला होता. समाज मंदिर असेल, शाळा असेल, सगळी साफसफाई चालू झालेली होती. आणि सकाळी सकाळी एक 25 वर्षाचा तरुण संडाचा डब्बा घेऊन मंदिर आणि शाळेच्या बाजूला येऊन संडासला बसलेला आहे. 6 वाजलेले. आमदार आले, खासदार आले, समोरून गेले, दुर्लक्ष केलं. एक मंत्री आले, त्याला वाईट वाटलं, अरे गावात स्वच्छता मोहीम चालू आहे आणि तू हे काय करतो? ते गाडीच्या खाली उतरले, विनंती केली, काय करतो? ते लाजीर मानतो. गाडगे बाबाचा स्वच्छता अभियान चालू आहे. तो तरुण 25 वर्षाचा मुलगा म्हणाला, हो साहेब, 5 वर्षासाठी आम्ही तुम्हाला निवडून दिलं. तिथं मंत्रालयात संसदेत कुठं किती घाण करते तरी आम्ही तुम्हाला विचारलं. आम्ही इथं गावात कुठं किती घाण करतात त्याच्याबद्दल तुम्ही आम्हाला बोलायचे नाही. अशी मुर्दांड मनाची माणसं जेव्हा समाज व्यवस्थेमध्ये जन्म घेतात तेव्हा या समाज व्यवस्थेचं काय भविष्य असेल हे गांभीर्य आपण समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. ज्या मुलांनी कधीही शिवाजी महाराजांना पाहिलं नाही अशा मुलांनी कथा ऐकून, शिवाजी महाराजच्या पराक्रमाच्या गोष्टी ऐकून मुलं तयार झाली, तरुण तयार झाले, लढण्यासाठी मरण्यासाठी त्या वेळच्या पिढ्या घडल्या. हे आपल्याला अनेक घटना प्रसंगाच्या माध्यमातून सांगता येतं. पण मी तिकडे जाणार
आज राजकारणाचं चित्र काय? छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा किती निष्ठावान होता. त्या निष्ठेच्या जगातली महान उदाहरणं आपल्या देशात. दुसरीकडचं प्रेरणा आणि मार्गदर्शन शोधण्याची आपल्याला गरज नाही. एवढा जाजवल आणि एवढा देशभक्तीनं खऱ्या अर्थानं उभारला गेलेला हा देश आपण समजून घेतो. आणि म्हणून आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून या देशातले जे कोणी राजकारणी असतील त्यांच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा संदेश द्यायचा. बाप खासदार आहे. पोरगं म्हणाला बापाला, बापा तुमचं लई नाव आहे, 5-10 वर्षापासून खासदार आहे तुम्ही, मला आमदार उभा टाकायचं, मला निवडून घ्या. बाप म्हणाला अरे साम दाम दंड हे सगळं जमलं पाहिजे, तुला ते जमणार नाही, तो स्वभाव वेगळा आहे. नाही बाबा मला आमदार पाहिजे. तर हटत झालं. बाप म्हणाला ठीक आहे, हरकत नाही, मी जे सांगेन ते तो ऐक, जा दुसऱ्या मजल्यावर जा, तिथं उडी घे. मी खाली घोंगडं धरतो. 2 कार्यकर्त्याला बोलवलं, 2 कार्यकर्ते घोंगडं धरलं, बापाने घोंगडं धरलं. बापाला विश्वास होता. बाप म्हटल्याबरोबर उडी मार म्हटल्याबरोबर त्यांनी उडी मारली. उडी घेत असताना बापाने पटकन घोंगडं सोडलं, तो खाली पडला, गुडघ्याला लागला, कोपऱ्याला लागला, रक्तबंबाळ झाला, राग आला, चीड आली आणि तो बापाला म्हणाला बाबा हे काय केलं? बाप म्हणाला राजकारणामध्ये स्वतःच्या बापावर सुद्धा विश्वास ठेवू नये, याचं उदाहरण मी आहे. तुला हे जमत असेल तर तू राजकारणामध्ये ये, राजकारण कर. ही बरबडलेली व्यवस्था जनतेला, आम्हाला, तुम्हाला, समाजाला काय होऊ शकते प्रचंड चिंता आहे. मोठी मोठी नेते, कोणीतरी एक नेता जातो, औरंगजेबाच्या कबरीवर जातो, त्याचा विषय होतो, महाराष्ट्रात चर्चा होते, देशभर चर्चा होते. दुसरीकडला कुठला एक नेता येतो, पाकिस्तानमध्ये जातो, तिथं जाऊन तो काहीतरी करतो, याच्या चर्चा होतात. ते आदर्श बोलले नाही. वाईटाला वाईट म्हणलं पाहिजे, चांगलं म्हणलं पाहिजे. हे नेते आमचे आदर्श होऊ शकत नाही. आमचे नेते आदर्श गांधी असतील, नेताजी असतील, नेहरू असतील, सगळ्या जाती धर्मातील लोक असतील, शिवराय असतील, महाराणा प्रताप असतील. महाराणा प्रतापाचे वंशज औरंगाबाद येऊन गेले, आपण सगळी सत्ता करून त्यांना पुढे पाठवलं. आणि म्हणून हे गंभीर विषय, हे विषय छेडत असताना या देशामध्ये अनेक लोक अनेक भूमिका घेतात. जेव्हा खऱ्या अर्थानं काहीतरी भूमिका घेऊन उभं टाकायची वेळ येते ना, आपण केलेली चूक मेरी बेटी. दोघांमध्ये भांडण लागलं. बहुतेक ते महावितरण आणि महापालिकेचे माणसं नसावी. एक जण म्हणाला हा सूर्य आहे, हा चंद्र आहे म्हणाला. एक जण सूर्य म्हणाला, एक जण चंद्र म्हणाला. दोघांत भांडण लागलं. कुठल्याही गोष्टीतून कुठल्याही प्रसंगातून आपल्या देशामध्ये भांडण असतात. ठीक आहे, तू म्हणतो चंद्र, मी म्हणतो सूर्य, एक काम करूया. समोरून एक माणूस चाललेला आहे म्हातारा मुळाशिवाय, त्याला विचारलेलं, तो साक्ष देईल हा चंद्र का सूर्य आहे. या दोघांनी त्याला विचारलं बाबा हा चंद्र का सूर्य आहे? माझं म्हणणं हे चंद्र आहे, तो म्हणतो सूर्य आहे. ते त्याच्याकडे बघितलं आणि म्हणालं हा चंद्र का सूर्य मला माहिती नाही, कारण मी इथला नाही. ही भूमिका घेऊन देश, समाज, राष्ट्र घडत नसतं. त्याला कुठेतरी वैचारिक भूमिका असावी लागते. छत्रपती शिवाजी महाराजांनी अशा प्रकारची वैचारिक भूमिका आम्हाला तुम्हाला दिली. 5 मिनिटात सभा शेवटचा प्रसंग. तुम्ही म्हणाल अनेक घटना प्रसंग सांगितले, माहिती नसलं पाहिजे. बाकीच्या बऱ्याच गोष्टी आल्या गेल्या त्याच्यावर मी बोलणार. एक घटना सांगतो आणि समाजकडे जातो. एक प्रसंग असा आहे. आदर्श राजा छत्रपती शिवाजी महाराज हा विषय आपल्या सगळ्याच्या समोर मांडत असताना आदर्श तत्व, आदर्श मूल्य काय असतात? छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास व्यक्तीच्या विकासाचा इतिहास होता. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास कुटुंबाच्या विकासाचा इतिहास होता. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास समाजाच्या व्यवस्थेच्या विकासाचा इतिहास होता. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास राष्ट्राच्या उन्नतीचा, समृद्धीचा इतिहास होता. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मानव जातीला समृद्ध करणारा इतिहास होता. त्याचं उदाहरण सगळ्याच्या समोर ठेवत असताना ऊर अभिमानात भरून येतो. प्रसंग असा आहे, युद्ध झालेलं आहे. युद्धामध्ये एक मुलगा मारला गेला. त्या मुलाच्या वडिलाला भेटण्यासाठी शिवाजी महाराज घोड्यावर बसून काही मावळेसोबत घेऊन एका वाडी वस्तीवर तयार. दगडधोंड्याचे रस्ते, दगडधोंड्याची मातीची घर आहे. मावळे पुढं आलेले. गावातला एक माणूस आणि मावळा पुढं आलेला आहे आणि 70-75 वर्षाच्या एका म्हाताऱ्याला तो मुलगा, तो मावळा समोर येऊन सांगतो की गावात राजा आला, तुम्हाला भेटू इच्छितो. कट्ट्यावट्ट्यावरती बसून हात असं करून येणाऱ्या जाणाऱ्या रखमाबाईकडे, द्रौपदीकडे, शकुंतलाकडे, शांताकडे बघणारा हा माणूस, त्याची खबरबात विचारणारा माणूस, शांता कशी आहे, द्रौपदा कशी आहे, द्रौपदी कशी आहे, असा विचारणारा गावातला एक चांगला म्हातारा आहे. कट्ट्यावट्ट्यावरती असं करत बघत बसलेला आहे. अंधुक डोळे झालेले आहे, तितकंसं दिसत नाही आहे, परंतु गावातल्या सगळ्या गोष्टी त्याला माहिती असायच्या. राजा आलेले आहेत, सगळे समोर आलेले आहेत, त्याचा विश्वास बसत नाही. राजा आल्यानंतर हातपाय घालायला पाणी दिलेलं आहे, घोंगडा आलेला आहे, मावळीसोबत आलेले, घोंगड्यावर बसलेले, तो म्हातारा समोर बसलेला आहे, राजा समोर बसलेला आहे. प्रसंग कसा आहे, बराच वेळ कोणीच कोणाशी बोलत नाही. तो म्हातारा स्वतःला चिंता करून बघतोय, खरंच राजा आलाय का?
कधीही या म्हाताऱ्याने शिवाजी महाराजांना पाहिलं तो वेळच नाही. त्याचे पुन्हा पुन्हा डोळे भरून यायला लागलेले, त्याला त्याच्या मुलाची आठवण यायला लागलेली आहे. कन्हरगडाच्या युद्धामध्ये रामजी पांगरे नावाचा त्यांचा मुलगा मारला गेलेला आहे. तो अंगाखांद्यावरती कसं खेळत होता, तो कसं पळत होता, कशा उड्या मारत होता, मी त्याला अंगाखांद्यावरती घेऊन कसं उड्या मारत होतो, सगळे प्रसंग आठवत असताना डोळे पाहिले, डोळे भरून आले. राजाने काय बोलावं कळत नव्हतं, राजाचे डोळे भरून आलेले आहेत. गाळावरून अश्रू गाळ लागले, मातीवर पडायला लागले. ते अश्रू इतिहासाला दिसले नाही, ते अश्रू इतिहासाच्या पानाला दिसले नाही. आपोआप पद्धतीने इतिहास पुढे आला आणि मग थोडा वेळ निघून गेल्यानंतर हळूच शिवाजी महाराजांनी त्या म्हातारचे हात हातात घेतले आणि शिवाजी महाराज म्हणाले, बाबा मी जे काही म्हणेन, मी जे काही देईन तुम्ही हो म्हणा, मला विरोध करू नका. मात्र कळालं. राजाने हात सोडले, मग इशारा केला. इशारा झाल्याबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांनी पुण्यात चांदीच्या नाण्यांनी भरली, दागदागिने भरली एक थैली आपल्या हातामध्ये घेतली. म्हाताऱ्याचा हात पुढे केला, ती थैली त्या म्हाताऱ्या बाबाच्या हातात टेकवली. तेव्हा एकदम टणकन उडी मारून उभं टाकावं अशा पद्धतीने तो म्हातारा एकदम उभं टाकला. पिशवी झटकली, बाजूला केली. शिवाजी महाराज कळत नाही. शिवाजी महाराज म्हणाले, बाबा काही चुकलं का, माफ करा, अजून अधिकची तयारी मी करतो, तुमच्या चरणावरती ठेवतो. तुमच्या मुलाचं बलिदान म्हणा, तुमच्या मुलाची झालेली नुकसान भरपाई मी कशाने भरून काढू शकत नाही, मला माफ करा, मी दुसऱ्या थैलीची व्यवस्था करतो. हे मला काहीच कळलं. कुठली कशाची गोष्ट अपेक्षित नसताना अचानक काय घडतंय, वेळ भरून आला आणि तो आपल्या राजाला म्हणाला, राजा आणि काय चालवलं, रामजी पांगेरा युद्धात मारला गेला तेव्हाच पैशाचा देण्याघेण्याचा हिसाब संपला झाला. पैसे घेऊन काम करणाऱ्या औलादी स्वराज्यामध्ये राजा केव्हापासून तयार झाल्या, अशा प्रकारचं वाक्य म्हातारा बोलतो. आणि शिवाजी महाराजांना म्हणतो, राजा थांबा, तुम्ही मला वचन द्या, मी जे काही म्हणेन ते मिळालं घेतो असं म्हणाला. म्हातारा थरा घराच्या बाहेर गेला. समोर शेत होतं, समोर हाक मारली, अरे पोरा इकडे ये. उदळ पुऱ्या घेऊन चिखलामध्ये मातीमध्ये काम करून मोगा धावत पडत आला. अरे इकडे ये. राजा आला, शिवाजी राजा. तो धावत पडत वेगाने समोर आला, घामावून झाला, अंगातून घाम गळत होता आणि आनंदाचे अश्रू डोळ्यातून गळत होते. तो समोर आला. त्या म्हाताऱ्या बाबाने त्या मुलाचा हात हातात घातला, शिवाजी महाराजच्या हातात दिला आणि म्हणाले, राजे एक मुलगा होता, तो स्वराज्याच्या कामी राहिला. आता एक एवढा शेवटचा मुलगा माझ्याकडे उरलाय, त्यालाही स्वराज्यात सामील करून घे. स्वराज्याला मावळ्याची खूप गरज आहे, स्वराज्याला आमची खूप गरज आहे, हे स्वराज्यामध्ये सामील करून घे. राजाच्या डोळ्यामध्ये अश्रू आटून आले. राजा म्हणाला, बाबा हे काय, जग काय म्हणेल, समाज काय म्हणेल, लोक काय म्हणतील, जिजाऊ काय म्हणतील. एक मुलगा युद्धामध्ये मारला गेला, हुतात्मा झाला, शहीद झाला. त्या कुटुंबातला परत भेट देऊन राजाने दुसरा मुलगाही स्वराज्यामध्ये आणला. मला दोष लागेल बाबा, मला दोष लागेल. तुमच्या म्हातारपणाची काठी म्हणून याला तुमच्याकडे ठेवून घ्या, एवढी विनंती करतो. तेव्हा म्हाताऱ्याचे डोळे अजून भरून आले. तो म्हणाला, राजे माझ्या अर्ध्या गावऱ्या स्मशान भूमीत गेले, आता माझे काही दिवस उरले, आता माझी पुरावे कसली गरज नाही, माझा आता आयुष्य खूप जवळ आहे, माझं मरण जवळ आलेलं आहे. राजे सर्वात पहिल्यांदा स्वराज्य, स्वराज्याच्या नंतर माझं गाव, माझ्या गावाच्या नंतर माझं घर, माझं कुटुंब आणि माझ्या कुटुंबाच्या नंतर मी उरतो. माझा विचार करण्याची गरज नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या मुलाला आपल्या स्वराज्यामध्ये सामील करून घेतलं आणि तो मुलगा पुढे युद्धामध्ये खूप मोठ्या कामगिरीवरती कामाला आला. अशा प्रकारचा इतिहास जगात कुठेच सापडत नाही. जेवढे राजे रणवाडे झाले, त्यांचे सरदार झाले, त्यांचे सैनिक झाले, त्यांच्या कष्ट करणारी माणसं झाली, ही सगळी माणसं प्रौढांपोटी काम करत होती, स्वार्थापोटी काम करत होती, बिदागीपोटी काम करत होती. जमीन जुमला पैसा अडका मिळणार आहे, स्त्रिया मिळणार आहेत, भोग करायला मिळणार आहे म्हणून सरदार वाढत होते. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातला मावळा निस्वार्थपणे या मातीसाठी त्या माणसासाठी लढत होता. हा जागेवर इतिहास आपल्याला समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून एक कवी असं म्हणून जातो, ये है अपना मुल्क मराठा, यहाँ शिवाजी डोला था, मुगलों की ताकत पर आपने तलवारों पे तोला था, हर पत्थर में आग लगी थी, हर पत्थर एक शोला था, गोली हर महादेव की बच्चा बच्चा बोला था, यहाँ लगा दी बहनों ने भी बाजी अपनी जान की, इस मिट्टी से तिलक करो, ये धरती है बलिदान की. हा बलिदानाचा इतिहास महावितरण महापरिषदेच्या भूमीमध्ये सांगत असताना मला स्वतःला प्रचंड गौरवान्वित झाल्यासारखं वाटतं. माझ्यासारख्या ताण्या वस्तीवरच्या
कधी महानगर न बघितलेला, कधी अशा प्रकारची मोठी सभ्य गर्दी न बघितलेल्या या मातीमध्ये आपण सर्वांनी मला या ठिकाणी बोलवलं. खरंच आज मला स्वतःला धन्य वाटतं. मित्रांनो, कवी म्हणून उल्लेख केला, लेखक म्हणून उल्लेख केला. मी माझी एक कविता या विषयाच्या अनुषंगाने या ठिकाणी मांडतो आणि अवघ्या 3 मिनिटामध्ये या ठिकाणी पूर्ण करतो. आजची समाज व्यवस्था आधी तुम्ही बदलली पाहिजे. आजच्या समाज व्यवस्थेला पुढे घेऊन जात असताना जात पात धर्म गट तट पक्ष प्रांत भाषा या सगळ्या गोष्टी विसरून माणूस म्हणून आपण या महायज्ञामध्ये सहभागी झालं पाहिजे एवढी विनंती करतो. आणि आजची समाज व्यवस्था कशी आहे ते बदलणं कसं गरजेचं आहे या संदर्भातलं भाष्य कवितेच्या माध्यमातून करू. जाती धर्माच्या नावावरती रोज रचले जातात बढे, समाजकारण राजकारणाच्या नावावरती. जाती धर्माच्या नावावरती रोज रचले जातात मडे, समाजकारण राजकारणाच्या नावावरती रक्तपात घडतंय. आणि सगळं आपण बघायला लागतो. हे सगळं घडत असतात. अनेक प्रश्न मनामध्ये निर्माण होतात. मुलगी नको मुलगा हवा, वंशाला दिवा नवा, लाखो मुलींची हत्या दवाखान्यात, अवतीभोवती रक्त मांसांचा किलावा. तेव्हा टाळ हो करून चित्कार करणारे हात आमचेच असतात. याचंही आम्हाला काही वाटत नाही. आमची मनं इतकी गेली तितकी मेली की शोभा आता आम्हाला कुणाचंही काही करत. मागे मुंडे हॉस्पिटलमध्ये शेकडो हजारो छोट्या मुलींची भ्रूणहत्या झाली आणि जगभरात विषय गाजला. अशा पद्धतीनं गर्भाच्या नंतर जर या देशातल्या सावित्री फुडल्या जाऊ लागल्या, या देशातल्या जिजाऊ फुडल्या जाऊ लागल्या, या देशातल्या ताराराणी येशूबाई फुडल्या जाऊ लागल्या, तर या देशाला भविष्य नाही आहे. चळवळी झाली, आंदोलन झाली, परिवर्तन झाली आणि मग या सगळ्या गोष्टी बाजूला पडल्या. हे सगळे विचार घडत गेले. घरात सगळ्यात अगोदर राबणारी ती असते. घरात सगळ्यात अगोदर उठणारी ती असते, राबणारी ती असते. ती कधी बायको, कधी बहीण, कधी आई, कधी लेक असते. याचंही आम्हाला काही वाटत नाही. आमची मनं इतकी मेली तितकी मेली की आता आम्हाला शोभा कुणाचीही काही पडत नाही. एक काळ असा होता, घरात मुलगी जन्मलं की घर सारं उदासीन. घरात मुलगी जन्मलं किती असते कैदाशीन. म्हणे मुलगी पायातलं पायतं, म्हणे मुलगी परक्याचं धन. मग तुम्हीच सांगा लोक हो, कुणाच्या हाडामासाचं बनलं हे तन. याचंही आम्हाला काही वाटत नाही. आमची मनं इतकी मेली इतकी मेली की शोभा आता आम्हाला कुणाचंही काही पडत नाही. मुलगी माहेर सासर यांना जोडणारा पवित्र देवा, मुलगी घराघरात प्रकाशणारा देवा. मग त्याच दिव्याने का जाळे जाते हेही आम्हाला कळत नाही. आमची मनं इतकी मेली तितकी मेली की शोभा आता आम्हाला कुणाचंही काही पडत नाही. लुटारू जाळपो आणि बलात्कार, लुटालूट जाळपो आणि बलात्कार, भ्रष्टाचार हा किती शिष्टाचार. गल्लीपासून दिल्लीपर्यंत हा घोटाळ्यांचा देश आहे. याचंही आम्हाला काही वाटत नाही. आमची मनं इतकी मेली तितकी मेली की आता आम्हाला कधीही कुणाचं काही पटत नाही. विकासाच्या नावावरती घास आमच्या घशात असतो, गोरगरिबांच्या घामाचा पैसा आमच्या खिशात असतो. याचा जाब कोणीही काय करत नाही. याचंही आम्हाला काही वाटत नाही. आमची मनं इतकी मेली तितकी मेली शोभा की आता आम्हाला कुणाचंही काही पटत नाही. हा काळोख भेटण्यासाठी कोणीच का उठत नाही. माणुसकी गेली आहे कारण आम्ही शंड असतो. हा काळोख भेटण्यासाठी कोणीच का उठत नाही. माणुसकी गेली आहे कारण आम्ही शंड असतो. अजूनही उगीच असे वाटते शोभा की माणसं का भेटत नाही, माणसं का भेटत नाही. याचंही आम्हाला काही वाटत नाही. आमची मनं इतकी मेली तितकी मेली सावित्री जिजाऊ की आम्हाला कुणाचंही काही वाटत नाही. आम्हाला कुणाचंही काही वाटत नाही. भगवद्गीतेतल्या महाभारतातल्या प्रसंगाने शेवट करत असताना प्रत्येकाचे डोळे पाणावतील. ते पाणावलेले डोळे, ते अश्रू, ते वेदना घेऊन आम्हाला घरी जायचे आहे. महाभारताच्या कुरुक्षेत्रावरती एक प्रसंग घडतो. युद्ध चालू आहे, युद्ध संपत आलेलं आहे आणि एक भयानक घटना घडली. कुरुक्षेत्राच्या कोपऱ्यावरती द्रौपदी रडते. कृष्णाने प्रश्न केला, द्रौपदी का रडतेस? अर्जुनाची पत्नी म्हणून रडतेस का? कृष्णाची बहीण म्हणून रडतेस का? की पंडू राजाची सून म्हणून रडतेस? तेव्हा द्रौपदीने दिलेलं उत्तर मला वाटतंय महावितरणाची ऊर्जा आहे, महापरिषदेची ऊर्जा आहे. ही ऊर्जा आपल्याला कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवते. द्रौपदी म्हणते, कृष्णा तुझी बहीण म्हणून मी रडत नाही, अर्जुनाची पत्नी म्हणून रडत नाही, पंडू राजाची सून म्हणून रडत नाही. तिथे त्या कुरुक्षेत्राच्या भूमीवरती माझा अभिमन्यू रक्ताच्या थाळामध्ये सापडलेला आहे. तो आक्रमण करतोय, तो आक्रोश करतोय, मला वाचवा, मला वाचवा, मला वाचवा. कोणीही रती, कोणीही महारथी पुढे येऊन माझ्या अर्जुनाला वाचवत नाही. म्हणून हे अश्रू पत्नीचे नाही, हे अश्रू बहिणीचे नाही आहे, हे अश्रू सुनेचे नाही आहे, ही एका आईचे अश्रू आहे. ते आईचे कळणारे अश्रू आहे. आज आमची तुमची
समाजातली व्यवस्था पाहिल्यानंतर आईच्या हृदयानं समाजाकडे, राष्ट्राकडे, मानवतेकडे बघणारा छत्रपती शिवाजी महाराज समजून घेत असताना जाता जाता आपल्या सगळ्यांना विनंती करतो. ती विनंती अशी आहे की कृपया प्रत्येकाने शाळा, शिकवण, सत्कार, पोस्टरबाजी, बॅनर ह्या सगळ्या संस्कृतीचा मुक्त होऊन आपण जी वैचारिक शिवजयंती या पुणे नगरीमध्ये, या लाल महालाच्या उलटी, या जिजाऊपुरामध्ये, या पवित्र भूमीमध्ये जी शिवजयंती आपण साजरी केलेली आहे ती निश्चितच आयुष्यभर त्या आठवणी मी माझ्या हृदयामध्ये जपेन. आपल्यामुळे मला प्रचंड मोठी ऊर्जा आहे या माध्यमातून मिळाली आहे आणि ही ऊर्जा ताण्या वस्तीपासून महानगरापर्यंत पोहोचवण्याची शपथ आपल्या ठिकाणी करतो, तो संकल्प या ठिकाणी करतो आणि आईच्या हृदयातून छत्रपती शिवाजी महाराज मावळ्यांनी या मातीमध्ये प्रचंड मोठं राज्य या ठिकाणी निर्माण केलं आहे. आपण या ठिकाणी या विषयाचा समारोप करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं तेलचित्र आणि छत्रपती शिवाजी महाराज तेलचित्र आपल्या हृदयात साठवा. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले की मी प्रथमतः भारतीय आहे आणि अंतिमतःही मी भारतीय आहे. हे भारतीत्वाची आज देशाला सगळ्यात मोठी गरज आहे. सगळ्या तंट्या मुक्तातून, सगळ्या भांडणातून, सगळ्या आंदोलनातून, सगळ्या मोर्चातून, आपण सगळ्या गोष्टीतून बाजूला जाऊ, भांडणातून, एकमेकाच्या द्वेषातून आपण मुक्त होऊ. खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार, छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आपण घराघरापर्यंत लोकांपर्यंत पोहोचवणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्याशिवाय या देशाला खऱ्या अर्थानं भविष्य आहे. आणि म्हणून या देशामध्ये कोणी हिंदू आहे, कोणी मुसलमान आहे, कोणी जैन आहे, कोणी शीख आहे, कोणी बौद्ध आहे, कोणी ईसाई आहे, कोणी पारशी आहे, त्या सगळ्या गोष्टीला बाजूला करून भारतीय होणं, भारतीत्वाची गरज आहे. इथे येतो, पूर्ण देतो. धन्यवाद. वंदे मातरम. आपल्या सगळ्यांना या ठिकाणी विनम्रपणे या आपल्या ठिकाणी भावना व्यक्त करत असताना बरेच मंडळी सुरुवातीला जेव्हा मी रेल्वे स्टेशनवरती आलो त्या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीने खऱ्या अर्थानं माझ्यासोबत कोण आला होतो, खेडूकर साहेब आणि किराड साहेब आले होते. बुके देऊन मला सत्कार केला. मला प्रचंड मोठी ऊर्जा मिळाली. त्या ऊर्जेमुळे वगैरे मी बोलू शकतो. या ठिकाणी माननीय काटकर साहेब यांनी माझ्याशी संपर्क केला, सही करून मला यामधून निमंत्रण दिलं. त्यांच्या हृदयापासून या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी माननीय किशोरजी आई वळे सर यांनी मला सुरुवातीला संपर्क केला आणि माझ्या नावाची विनंती या ठिकाणी केली. त्यांचे या ठिकाणी हृदयापासून मी आभार व्यक्त करतो. या ठिकाणी दुसरे जे मला भेटले बाबा शिंदे यांनी अत्यंत सुंदर अशा प्रकारचं सूत्र केलं, वेळेचं भान ठेवलं, शिस्तीचं भान ठेवलं. छत्रपती शिवाजी महाराजांचं मॅनेजमेंट वाचल्यामुळे माननीय बाबाजी शिंदे यांनी सगळी छान कला जमलेली आहे. त्यांच्या हृदयापासून या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. माझ्यासोबत बरीच मंडळी आलेली होती. या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष साहेबांनी वक्ता कसा बोलेल, काय वाद निर्माण होते, काय बंडखोरी केली जाईल, काय इतिहास सांगितलं जाईल आणि काय बातमी यायची याची चिंता न करता दांडी वस्तीवरच्या माझ्यासारख्या एका महाराष्ट्राच्या आणि कर्नाटकाच्या शिनोर असल्यावर एका व्यक्तीला एवढ्या मोठ्या कार्यक्रमामध्ये जी संधी प्राप्त करून दिली त्यांच्या हृदयापासून या ठिकाणी मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय कृषी नाले साहेबांच्या मी या ठिकाणी अंतकरणपूर्वक आभार या ठिकाणी व्यक्त करतो. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख जे अतिथी आहेत माननीय राजेंद्रजी पवार सर, हृदयात असले, आत गेले, चळवळीतला माणूस आहे, संघटनेतला माणूस आहे, सगळ्याच ठिकाणी असतात आणि टाळ्याच्या गजरामध्ये त्यांना आज या शुभदिनी आदर्श पिता आणि आदर्श माता पुरस्कार त्या कुटुंबाला मिळाला, त्यांना मिळाला आणि ते सकाळी त्या ठिकाणी ते पुरस्कार घ्यायला गेले होते. त्याची आठवण मी आयुष्यभर या ठिकाणी ठेवेन. अशा प्रकारची आदर्श माणसं आदर्श मूल्य निर्माण करतात, ते जगवतात, ते वाढवतात, ते तुमच्यापर्यंत पोहोचवतात. अशा प्रकारचे माननीय राजेंद्रजी पवार सर यांच्या अंतकरणाच्या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि माननीय अनिलजी घोलप सर त्यांना खूप चांगला इतिहास माहिती आहे आणि चांगला इतिहास आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवलेला आहे. हे तळागाळातला शेवटच्या मातीतून आलेला हा माणूस, त्या मातीची माणसाची जाण आहे. म्हणून आपल्या कार्यकर्त्यातून एवढं मोठं पद त्यांनी हस्तगत केलेलं आहे. त्यांना माझ्या वतीनं आपल्या सगळ्यांनी हार्दिक शुभेच्छा देतो. माननीय गायकवाड सर त्या ठिकाणी बसले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खऱ्या अर्थानं ही सगळी ऊर्जा त्या माणसामुळं माझ्या अंतकरणामध्ये आली. लहानपणापासून ज्याला मी पाहत होतो, त्यांचं बोलणं, त्यांचं भाषण ऐकत होतो. 10वीच्या बोर्ड परीक्षेमध्ये, 7वीच्या बोर्ड परीक्षेमध्ये, 12वीला राष्ट्रीय शाहू महाराज महाराष्ट्रातलं आणि देशातलं एक आवडलेलं कॉलेज, त्या कॉलेजमध्ये ज्यांचं नाव सुवर्णाक्षराने लिहिलेलं आहे, प्राचार्य अनुरूप जाधव सर आणि माननीय गोपाळराव पाटील यांचा प्रचंड आदर करतात अशा प्रकारचा एक आदर्श विद्यार्थी माझ्या समोर बसलेला आहे. ते माननीय भागवत खेटे साहेबांमुळे हे मला शक्य झालं. त्यांचे ऋण, त्यांचे आभार या ठिकाणी व्यक्त करतो आणि त्यांची माझ्यावरती आनंद उपकार आहे ही भावना या ठिकाणी व्यक्त करतो. आपण सगळ्यांनी जे प्रेम मला दिलं आणि इथपर्यंत आणलं त्या सगळ्यांचे आभार व्यक्त करताना माझी नैतिक जबाबदारी वाचनाची, चिंतन मननाची, व्यक्त होण्याची, अजून जास्त प्रामाणिक होण्याची आणि अजून जास्त निष्ठावान होण्याची, अजून जास्त कसून अभ्यास करून तुमच्यापर्यंत उभं टाकण्याची प्रेरणा तुमच्या मला मिळत आहे. खऱ्या अर्थानं आपण ऊर्जा क्षेत्रामध्ये काम करतात. खऱ्या अर्थानं मेलेल्या माणसाला सुद्धा
ऊर्जा दिल्यानंतरच त्याची धनविधी होते. अशा क्षेत्रामध्ये तुम्ही काम करतात. मेलेल्या माणसाला ऊर्जा देण्याचं काम हे महामंडळ करत आहे, हे महापालिकेने करत आहे. जिवंत माणसं तर प्रचंड मोठी ऊर्जा या ठिकाणी दिली जाते. या ठिकाणी कोलप साहेबांसोबत चर्चा होत असताना इथे 2 महामंडळ एकत्र आले. एक ऊर्जा निर्माण करते, अनेक त्याचं वितरण करतं. म्हणजे तांड्या वस्तीपर्यंत ऊर्जा देण्याचं काम म्हणजे महामंडळ करत आहे. त्याच्या चरणावरती दंडवत घालतो, वंदन करतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, वंदे मातरम. धन्यवाद. धन्यवाद सर. अखंड 1.5 तास मंत्रमुग्धाचं व्याख्यान आपण या ठिकाणी दिलं. मी सर्वांना या ठिकाणी तुम्हाला सर्वांनाच विनंती करतो की ह्या सुंदर व्याख्यानाबद्दल आपण जागेवर उभं राहून त्यांना स्टँडिंग ओवेशन द्यायचं. प्लीज टाळ्याच्या गजरात धन्यवाद सर. आपण इतकं छान व्याख्यान दिलंय आणि व्याख्यानाच्या सुरुवातीलाच आपण उल्लेख केला, मला सुद्धा आवर्जून उल्लेख करायला पाहिजे या ठिकाणी, की आपण आमच्या प्रवेशद्वाराजवळ प्रवेश केला आणि त्या ठिकाणी तुम्ही लगेच पहिली चित्र पाहून मंत्रमुग्ध झाला. हे सर आपोआप झालेले नाही. हे 15 वर्ष आम्ही आमच्या संघटना प्रयत्न करत होत्या आणि देखील पहिली चित्र त्या ठिकाणी निश्चितपणाने तयार झाली असतील. ते राजेंद्र पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि सिव्हिलच्या प्रयत्नामुळे पवार साहेबांसाठी सुद्धा जोरदार टाळ्यांचा गजर या ठिकाणी. हा देखणा कार्यक्रम, चांगला कार्यक्रम घडवण्यासाठी म्हणून खरं तर डेप्युटी साहेबांची टीम, बोडसे साहेबांची पारशींची टीम यांनी सुद्धा फार चांगलं मोलाचं सहकार्य या ठिकाणी निश्चितपणाने केल्यामुळं काही चांगल्या प्रकारचा कार्यक्रम या ठिकाणी निश्चितपणे साजरा करण्यात आला. आमच्या सगळ्या संघटना आणि सगळ्या संघटनांचे प्रमुख पदाधिकारी, सगळेच कार्यकर्ते आणि सर्व कर्मचारी बंधू भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही मनापासून मी स्वागत करतो. आभार निश्चित मानणार नाही, कारण कार्यक्रमाचा आभार हा वेगळा कार्यक्रम असतो, त्याची जबाबदारी वेगळ्या माणसाकडे असते. तर तुम्ही सर्व उपस्थित राहिलात. कोणाचाही चुकून माझ्याकडून नामोल्लेख जर राहिला असेल मी ते या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो. आणि मी माझ्या वाणीला पूर्णविराम देत असताना मी घोषणा 2-3 निश्चित देईल, त्याचा हा उल्लेख आपण करावा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. कार्यक्रमाच्या उत्तरार्धाकडे जाताना मी सचिन राऊत यांना विनंती करतो की या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन आपण करावं. नमस्कार, मी सचिन राऊत. आता भरपूर वक्त्यांनी खूप सारं आपल्याला ज्ञान या ठिकाणी दिलेलं आहे. आज या शिवजयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण या इथं सर्वजण उपस्थित राहिला. खऱ्या अर्थानं आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम आणि याची आभार प्रदर्शन करण्याची संधी मला दिली याबद्दल प्रथमतः मी आयोजक समितीचं धन्यवाद मानतो. खऱ्या अर्थानं आज आभार प्रदर्शन मानत असताना जर आभार मानायचे झाले मित्रांनो, तर आभार सर्वात प्रथम मानूयात आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं. आणि ते यासाठी मानूयात की ज्यांनी संपूर्ण आयुष्य आपल्याला स्वराज्याचं देखणं स्वप्न दाखवण्यासाठी, पूर्ण करण्यासाठी, आपल्याला स्वातंत्र्य मिळावं यासाठी वेचलं. ज्या महाराजांमुळं उभ्या महाराष्ट्राला ज्यांनी स्वाभिमान शिकवला, ज्यांनी जगण्याचा अर्थ दिला, आणि ज्या जगामधला इतिहास आहे, जगामध्ये सगळ्यात प्रथम जर छत्रपती नावाचा उल्लेख झाला, जे नावापुढे छत्रपती नाव लागलं गेलं, ते राजे म्हणजे शिवछत्रपती होते, याचा आपल्याला सर्वांना अभिमान पाहिजे. याच्यानंतर छत्रपती भरपूर झाले, परंतु सगळ्यात पहिला मान मिळाला तो माझ्या शिवाजी राजांना मिळाला. पिढ्यानपिढ्या कधीही न बघितलेला राजा, पिढ्यानपिढ्या कधीही न बघितलेला राजा आपल्या मंदिरातल्या देवता समान पूजनीय झालेला आहे. आणि प्रत्येकाच्या मंदिरामध्ये, देवाऱ्यामध्ये देवासमोर ठेवून आपण त्याची पूजा करतो. हे फार मोलाची गोष्ट या ठिकाणी आहे. त्यांचं नाव घेतलं तर आपल्या अंगामध्ये चैतन्य येतं. पहा, कितीही नैराश्यामध्ये असलेला माणूस जर छत्रपती शिवाजी महाराज की जय हा जयघोष दिल्याबद्दल तुमच्या अंगामध्ये एक चैतन्य निर्माण होतं. ही ताकद या नावामध्ये आहे. 394 वर्ष, मगाशी कोणीतरी सांगितलं, 394 वर्ष पूर्ण झाली तरीही त्या नावाचा दबदबा, ते विचार, ते अधिष्ठान आपल्या समोर आजही त्या ठिकाणी आहे. महाराजांचं नाव हे आपल्या हृदयाच्या कोपऱ्यावर मध्ये निर्विवादपणे कायमपणे वर्चस्व करत होतं, सर वर्चस्व करत राहील आणि आता सुद्धा ते करते.
एवढं या ठिकाणी महाराजांच्या बद्दल बोलतो. दुसरा आभार मानीन त्या सर्व मावळ्यांचं ज्यांनी महाराजांच्या एका शब्दासाठी अखंड लढाई करून हसत हसत आपल्या प्राणाची आहुती दिली, का तर आपल्याला स्वराज्य मिळालं पाहिजे, आपली येणारी पिढी आपल्याला स्वातंत्र्यामध्ये पाहता आली पाहिजे याचा उल्लेख करण्यासाठी महाराजांच्या बरोबर असणाऱ्या त्या सर्व मावळ्यांचं. आणि त्यानंतर आजच्या या कार्यक्रमासाठी आपल्याला अध्यक्ष म्हणून जे लाभले ते आपल्या प्रादेशिक संचालक सन्माननीय अंकुशजी नाळे साहेब, त्याचबरोबर आपल्या या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थित म्हणून आपल्याला लाभलेले आपल्या सर्वांचे मार्गदर्शक पुण्याचे परिमंडळाचे मुख्य अभियंता सन्माननीय राजेंद्रजी पवार साहेब, त्याचबरोबर माननीय श्री अनिलजी कोलम साहेब मुख्य अभियंता महापारेषण, त्याचबरोबर इथं बसलेले सर्वच पहिल्या रोमधले अधिकारी कर्मचारी. आणि सगळ्यात महत्त्वाचं आणखीन एक आभार मला या ठिकाणी मानायचं आहे ते आमच्या काटकर साहेबांचं. विशेष म्हणजे गेले 15 दिवस सातत्यानं हा माणूस प्रयत्न करतो सगळ्यांना एकत्र. जर कार्यक्रम जर दिसत असला तर त्यासाठी झटणारे हात मात्र वेगळे असतात आणि त्यातलाच एक माणूस आहे. सगळ्यांनी टाळ्या वाजवा साहेबांसाठी. आणि ही भूमिका गेले काही वर्षापूर्वी त्यांनी राबवली. ते आमचे आहेर साहेब सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचं सुद्धा या ठिकाणी मी स्वागत करतो, अभिनंदन करतो, आभार मानतो. अजून एक सांगायचं झालं तर इथं सूत्रसंचालन केले, खूप सुंदर सूत्रसंचालन आमच्या बाबा शिंदेंनी केलं. आणि सगळ्यात महत्त्वाचा आभार म्हणजे आपल्या कामगार क्षेत्रामध्ये ज्या काही विविध संघटना आहेत सर, की ज्या कार्यक्रमामध्ये विविध संघटना असून फक्त शिवछत्रपतींच्या नावावरती वेगवेगळ्या विचारधारा असून सुद्धा एकत्र आणण्याची जादू या महापुरुषांमध्ये होती आणि ते आपण या ठिकाणी पाहिलं. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज आपल्याला या ठिकाणी एवढं सुंदर व्याख्यान दिलं, अत्यंत सुंदर असं व्याख्यान आता आपल्याला ऐकायला भेटलं. ते लेखक, कवी आणि व्याख्याते सतीश हानेगावे सर यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. सुंदर असं व्याख्यान आपल्याला या ठिकाणी मिळालं. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी न दिसलेले हात बरेच असतात साहेब, जे आपण सगळे पुढे असतो परंतु जे न देखता म्हणजे आमच्या सरांची टीम असेल त्या प्रत्येक ह्या कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ज्या प्रयत्न केलेल्या प्रत्येक माणसाचा या ठिकाणी आभार मानतो. आणि 2 शब्द फक्त मी या ठिकाणी फक्त अवघ्या 2 मिनिटांमध्ये बोलतो. महाराजांनी आपल्याला ज्या काही गोष्टी शिकवल्या त्याच्यामध्ये एक कविता माझ्या मित्रांनी सध्या लिहिलेली आहे. शिवछत्रपती महाराज आपल्या कर्तृत्वाने कित्येक वर्षाच्या अंधकाराला छेदून स्वराज्याचं सूर्य उदयास आला. महाराज तुमच्या पराक्रमाने पावन झाली महाराष्ट्राची माती, तुमच्या पराक्रमाने पावन झाली महाराष्ट्राची माती. आणि शब्दासाठी राजे तुमच्या लढल्या हजार जाती, शब्दासाठी राजे तुमच्या लढल्या हजार जाती. माणसामध्ये तुम्हीच घडवली माणुसकीची नाती, माणसामध्ये तुम्हीच घडवली माणुसकीची नाती. आणि म्हणूनच झुकते तुमच्या चरणी ही महाराष्ट्राची माती, ही महाराष्ट्राची माती. धन्यवाद. कुणाचं न जाणून चुकून जर आभार व्यक्त करायचं राहिला असेल सॉरी. आमचे राजू गायकवाड, मी महावितरणमध्ये लागल्यापासून त्या माणसाला बघतो, मंचावरती आहे, अनावधानाने त्यांचं नाव राहिलं होतं, तर त्यांचं सुद्धा या ठिकाणी वेळ दिल्याबद्दल आभार. आणि सगळ्यात महत्त्वाचं निशिकांत, त्यांची टीम असेल आणि जे काय इथं उपस्थित राहिले, तुमच्या उपस्थितीचं मूल्य मी जाणतो म्हणून इथं बसलेल्या प्रत्येक शिवभक्ताचं मी मनापासून आभार मानतो. अच्छा, ज्यांनी या कार्यक्रमाची या महावितरण परांगणामध्ये आंबेडकर जयंती असेल, शिवजयंती असेल या ठिकाणी सुरुवात केली, हे आव्हाड साहेब इथं आहेत, आढाव साहेब आणि इथं असलेले बाबा सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते. या सर्वांचं, संघटनेच्या सर्व प्रतिनिधींचं, मान्यवरांचं आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष असून सुद्धा शेवटच्या क्षणापर्यंत थांबल्याबद्दल सन्माननीय प्रादेशिक संचालकांचं. मगाशी साहेबांनी एक छोटी गोष्ट सांगितली ती खरंच आज गरजेची आहे, ती अशी की महाराजांची आपण शिवजयंतीचा कार्यक्रम का घेतो किंवा का केला पाहिजे. का तर आपल्या येणाऱ्या पिढीसाठी जर आपण हा विचार पुढे देऊ शकलो, हे आज डीजेच्या तालावरती जे काय शिवजयंत्या होतात, आंबेडकर जयंती, त्यांचा प्रश्न आहे, त्यांचा आनंद आहे, मी त्याच्यावर कदा आणणार नाही. परंतु खरा वारस तुम्ही जर विचाराचं अधिष्ठान केलं, विचाराची जर ताकद, वैचारिक गोष्टी आपण आत्मसात केल्या तर महावितरणमध्ये सुद्धा आपल्याला काम करताना, तुमची प्रगती येताना सन्मान्य इथे बसलेल्या सगळ्या कर्मचाऱ्यांनी पुढील काही दिवसामध्ये आपल्याला झोकून काम करताना जर का निश्चयाने केलं तर निश्चितच आता या शिवजयंतीचा कार्यक्रम सफल झाला असं मी मानतो. महापारेषण, महावितरणमध्ये सगळे पदाधिकारी यांचं आभार व्यक्त करतो. आणि यानंतर जेवणाचा कार्यक्रम होईल पण ते बाबा सांगतील. धन्यवाद.
धन्यवाद सचिनजी. एक वेगळ्या प्रकारचा आभार प्रदर्शन या ठिकाणी मला इतक्या वर्षानंतर ऐकायला मिळेल. तुमचं स्वागत करतो. मला मी आता तुम्हाला आव्हान निश्चितपणाने 2 मिनिटं साहेब करतो. आम्ही सर्वच लोक नियोजनकर्ते आता जे आहोत ते सर्वच रिटायरमेंटच्या उंबरठ्यावर आहोत. कोणी 6 महिने राहिले, कोणी वर्ष राहिले, कोणी 1.5 वर्ष राहिले. मी सर्व उपस्थित नवीन पदाधिकाऱ्यांना, सचिन तुम्ही आता प्रतिनिधित्व करताय, तुम्हाला सर्वांना हात जोडून विनंती करतो हे सर्व सूत्र ताब्यात घ्या आणि पुढं हे असंच जोमाने चालू आहे. 30-35 वर्ष चाललंय ना, ते अखंडपणे असंच पुढं चालवत राहिलं पाहिजे. याच्यासाठी सर्व तुम्हाला नवतरुणांना मी या ठिकाणी शुभेच्छा देतो. आणि या कार्यक्रमाचे व्याख्याते आदरणीय हनेगावे सर यांना एक साहेबांनी वितरित करावा अशी विनंती मी नावे साहेबांना या ठिकाणी. धन्यवाद सर. जवळजवळ 2:15 वाजलेत. अग्नी प्रदीप्त झालेलाच आहे. मी तुमच्या जेवणाच्या आत निश्चितपणे येणार नाही, जास्त वेळ घेणार नाही. एक 2-3 घोषणा देतो आणि जेवायला आपण लगेच जायचे. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. धन्यवाद. अशीच उपस्थिती पुढच्या कार्यक्रमाला 14 एप्रिलला अपेक्षित आहे. तुम्ही उपस्थित राहिलात याबद्दल तुमचं सर्वांचं मनापासून आभार.